आपण तो श्लोक स्क्रीनवर दाखवूया. सो हा आहे श्रीमद भागवतम श्लोक क्रमांक 1, स्कंद क्रमांक 1 आणि अध्याय क्रमांक 1. ओम नमो भगवते वासुदेवाय जन्माद्यस्य यतोऽन्वयात् इतरतश्चार्थेषु अभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. या श्लोकावर आपण मागच्या वेळेस चर्चा आरंभ केली आणि आज पुढे चर्चा करूया. तर या श्लोकामध्ये हा पहिला श्लोक आहे. श्रीमद भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत आणि या 18,000 श्लोकातून पहिल्या श्लोकामध्ये श्रील सुखदेव गोस्वामी पहिल्या ओळीत खूप स्पष्ट करतात की शेवटी भगवंत आहेत कोण, सर्व सृष्टीचे स्रोत आहेत कोण. ते आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय. वसुदेव आणि देवकी पुत्र श्रीकृष्ण हे ओम नमो भगवते हे आहेत. श्रीकृष्ण स्वतः भगवद्गीतेमध्ये म्हणतात की नाहम प्रकाश सर्वस्य योगमाया समावृत. म्हणतात मला लोक जाणू नाही शकत कारण योग मायेद्वारे एका आच्छादनाद्वारे मी आच्छादित आहे. पहिल्या स्कंदामध्ये 8व्या अध्यायात कुंती देवींच्या प्रार्थना आहेत. त्यामध्ये पण ते म्हणतात माया जवानिका आच्छादनम अज्ञम अधोक्षजम अव्ययम न लक्ष्यसे मूढदृश नटो नाट्य धरो यथा. कुंती देवी एक उपमा देतात. म्हणतात नाटकामध्ये एखादा व्यक्ती जेव्हा काही पात्र करतो, भूमिका करतो, तेव्हा त्याला ओळखू येत नाही. त्याचं जेवढं शृंगार मेकअप त्याचा जितका चांगला असेल, जेवढा तरी त्याच्या आवाजामध्ये परिवर्तन केलं असेल आणि जेवढा तो भाव स्वीकार करून त्या पात्रासारखं वागत असेल तेवढं त्याला ओळखू नाही शकत. श्री कृष्णांची स्तुती करताना कुंती देवी म्हणतात तुम्ही पण तसेच आहात, नटो नाट्य धरो यथा. म्हणतात तुम्हाला ओळखणं खूप कठीणच आहे. भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 13 ते 19 यामध्ये श्रीकृष्ण त्यांना समर्पण करून आपण भगवत धामाला कसं प्राप्त करू शकतो हे सांगतात. तर सुरुवात होते दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्यया. ही जी पहिली ओळ आपण वाचली तर आपण खचित खचू. आपण आपल्याला वाटेल श्रीकृष्ण म्हणतायत मम माया, स्वतःच्या छातीवर हात ठेवतात. मम माया ही जी माया शक्ती आहे ही माझी शक्ती आहे आणि तुम्ही त्याला पार नाही करू शकत. पहिली ओळ वाचून जे लोक खचतील त्यांनी त्या श्लोकाची दुसरी ओळ वाचायला पाहिजे. त्या दुसऱ्या याच्यामध्ये म्हणतात माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. पुन्हा एकदा स्वतःच्या छातीवर हात ठेवतात आणि म्हणतात पण कारण ही माझी माया आहे, या मायेला जर पार करायचं असेल तर माझी शरण जे घेतील ते या मायादेवीला पार करू शकतात. मग श्लोक क्रमांक 19 पर्यंत 4 प्रकारचे व्यक्ती जे श्रीकृष्णांची शरण घेतात, 4 प्रकारचे व्यक्ती जे श्रीकृष्णांची शरण नाही घेत याच्यावर वर्णन करतात. मग श्लोक क्रमांक 20 ते श्लोक क्रमांक 23 या 4 श्लोकांमध्ये श्रीकृष्ण जे लोक देवतांची शरण घेतात त्यांच्याबद्दल सांगतात की कसे अशाश्वत गोष्टींमधून हे लोक शाश्वत समाधान शोधत आहेत आणि ते किती निरर्थक आहे याच्यावर श्रीकृष्ण विश्लेषण करतात. तर श्लोक क्रमांक 23 मध्ये श्रीकृष्ण एक शब्द वापरतात. म्हणतात तद्भवती अल्पमेधसाम. अरे यांची मेधा, यांची बुद्धी किती कमी आहे. यांना अशाश्वत व्यक्तींकडून अशाश्वत वस्तू प्राप्त करायच्या आहेत आणि या अशाश्वत वस्तू प्राप्त करून त्याच्यातून समाधान मात्र शाश्वत प्राप्त करायचं. हे अल्पबुद्धीचं लक्षण आहे. आणि मग श्लोक क्रमांक 24 मध्ये श्रीकृष्ण म्हणतात अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम अबुद्धय. सो श्लोक क्रमांक 23 मध्ये श्रीकृष्णांनी शब्द वापरला होता अल्पमेधसा. अल्पमेधसा म्हणजे अल्पबुद्धी. आणि श्लोक क्रमांक 24 मध्ये श्रीकृष्ण शब्द वापरतात अबुद्धय. अबुद्धय म्हणजे बुद्धिशून्य. खूप मजेची गोष्ट आहे की श्रीकृष्ण म्हणतात जे देवतांची शरण घेतात त्यांना लहान लहान गोष्टींमध्ये रस आहे तर त्यांची तर बुद्धी कमी आहे.
पण जे लोक माझे व्यक्तिमत्व स्वीकार करत नाहीत, जे लोक असं म्हणतात अव्यक्त, हे जे श्रीकृष्ण आहेत हे आधी अव्यक्त होते, व्यक्तिम आपन्नम, आणि आता काही देवकी मातेच्या पोटातून जेव्हा याने जन्म घेतला तेव्हा या अव्यक्त शक्तीने काही काळासाठी एक व्यक्तिमत्व स्वीकारलंय, अव्यक्तम व्यक्तिम आपन्नम. आणि श्रीकृष्ण त्याला काय म्हणतात माहितीये? मन्यन्ते माम अबुद्धय. हे अबुद्धी लोक आहे. सो श्रीकृष्ण देवतांची पूजा केली तरी त्यांना थोडी तरी बुद्धी म्हणतायत, पण जे श्रीकृष्णांचं व्यक्तिमत्व स्वीकारत नाही त्यांच्यासाठी म्हणतात हे बुद्धी शून्य, अबुद्ध आहेत, अपोजिट ऑफ बुद्धी आहेत. मग विचार करा, हे लोक कोण असतील? तर देवतांची जी पूजा करतायत, देवतांची उपासना करतायत, त्यांना कुठेतरी उपभोग करायचा आहे, तर कुठेतरी स्वार्थ आहेच ना त्यांचा. अगदी चार प्रकारचे लोक जे श्रीकृष्णांची शरण घेतात म्हणतात, चतुर्विधा भजन्ते माम जनः सुकृतीनो अर्जुन, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानीच भरतर्षभ. आर्त, जो शरण शोधतोय, ज्याच्या जीवनामध्ये खूप दुःखांची लाट आली आहे, तो माझी शरण घेतो. जिज्ञासू व्यक्ती आहे, ज्याला प्रश्नांची उत्तरं पाहिजेत. ही पृथ्वी कुठून निर्माण झाली? या पृथ्वीमध्ये आपण जे राहतोय आपल्या जीवनाचं ध्येय काय? हा जिज्ञासू. अर्थार्थी म्हणजे ज्याला धनाची, काहीतरी फायद्याची अपेक्षा आहे. आणि चौथी गोष्ट आहे ती आहे ज्ञानी, ज्याला ज्ञान आहे. तर या चार मधून जे पहिले तीन आहेत ते सकाम भक्त आहेत. त्यांना श्रीकृष्णांकडून काहीतरी पाहिजे, त्यांना आश्रय पाहिजे, प्रश्नांची उत्तरं पाहिजेत, किंवा काहीतरी धनप्राप्ती आहे. फक्त चौथा व्यक्ती आहे, तो फक्त ज्ञानी आहे, जो श्रीकृष्णांकडे काही मागण्यासाठी येत नाहीये. तो म्हणतो, अरे श्रीकृष्णांनी न मागता मला इतकं काही दिलंय, आता काय मागायचं श्रीकृष्णांकडून? तर असं नाहीये की श्रीकृष्णांकडे येणारे जे लोक आहेत ते सगळे निष्काम असतात. चार मधून तीन प्रकारचे लोक आहेत ते सकाम आहेत, त्यांना काहीतरी इच्छा आहे श्रीकृष्णाकडून, पण तरी पण श्रीकृष्ण त्यांना म्हणतात उदारा सर्व एवैते. श्रीकृष्ण म्हणतात हे चारही प्रकारचे लोक आहेत, हे किती उदार आहेत, कारण हे माझ्याशी संबंध जोडण्यासाठी मला एक संधी प्रदान करतात. तर तुम्ही सकाम भक्त असाल तरी श्रीकृष्ण म्हणतात तुम्ही खूप छान आहात. तुम्ही देवतांकडे गेले सकाम इच्छेने, तर म्हणतात अरे तुम्ही चुकीच्या व्यक्तीकडे चालले, पण तरी पण ठीक आहे. तुम्ही काहीतरी इच्छा प्राप्तीसाठी चालले, काही हरकत नाही, पण तुम्ही कमीत कमी माझं किंवा देवतांचं व्यक्तिमत्व स्वीकारताय. मग त्याच्यामध्ये पण अल्पबुद्धी म्हणतात. पण जे लोक पूर्णपणे निष्काम आहेत, ज्यांना काहीही स्वार्थ नाही, ज्यांनी सर्व वेदांचं अध्ययन केलंय, ते लोक जेव्हा हे म्हणतात, आपल्या व्यक्तिमत्व आहे ना, आपलं व्यक्तिमत्व सीमित आहे. मी जर मुंबईला आहे तर मी बारामतीला नाहीये, जर मी बारामतीला आहे तर मी मुंबईला नाही. याचा अर्थ हे जे श्रीकृष्ण आपल्या समोर दिसतात यांचं पण व्यक्तिमत्व दिसतंय, हे पण देवकी यांची आई आहे, वसुदेव यांच्या पुत्र, याचा अर्थ हे पण सीमित आहेत. असा जो तर्क वितर्क श्रीकृष्णांवर लावतात लोक, श्रीकृष्ण त्यांना म्हणतात, एकीकडे सकाम भक्तांना म्हणतात काही हरकत नाही, उदारा सर्व वैते. एकीकडे सकाम लोक जे देवतांकडे जातात त्यांना पण म्हणतात अल्पबुद्धय. पण जे लोक निष्काम, निस्वार्थी भावनेने सर्व वेदांचं अध्ययन करून म्हणतात श्रीकृष्णांचं व्यक्तिमत्व आहे ना, खोटं आहे. ऍक्च्युली परमसत्य ही शक्ती आहे, परमसत्य हे व्यक्ती नाही आहे. श्रीकृष्ण त्यांना म्हणतात अबुद्धय, शून्य बुद्धी आहे या लोकांची. म्हणजे भर श्रीकृष्णांचा कशावर आहे विचार करा. श्रीकृष्णांचा भर इतका याच्यावर नाहीये की आपण निष्काम भावनेत आहोत की सकाम भावनेत आहोत, पण श्रीकृष्णांचा महत्वाचा भर यावर आहे, मी एक व्यक्ती आहे. मला कधीही निराकार, निर्गुण शक्ती म्हणून तुम्ही विचार करू नका. का माहितीये? ज्या दिवशी आपण परमसत्याला एक निर्गुण, निराकार शक्ती म्हणून समजतो, त्या दिवशी एक गोष्ट समाप्त होते. ती काय गोष्ट आहे? ती गोष्ट आहे या श्रीकृष्णांवर प्रेम करण्याची एक आशा. ऍक्च्युली आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे? श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा करणे, ज्याला आपण भक्ती म्हणतो. आणि ती भक्ती, ती प्रेममयी सेवा आपण कुठल्या शक्तीची नाही करू शकत. आता मी इथे बसलोय, माझ्या डोक्यावर एक दिवा आहे आणि त्या दिव्याचा प्रकाश पडतोय. त्या प्रकाशाची सेवा नाही करू शकत मी, पण त्या दिव्याची सेवा करू शकतो. अर्थात दिव्याची सेवा करणं म्हणजे एक कापड घेईन, थोडी जर धूळ लागली असेल तर त्या धुळीला पुसीन. म्हणून श्रीकृष्णांचं म्हणणं आहे, तुम्ही माझ्याकडे आलात, सकाम भावनेने आलात तरी काही हरकत नाही, कमीत कमी सकाम भावनेने काहीतरी सेवा कराल. निष्काम भावनेने आलात तरी काही हरकत नाही, निष्काम भावनेने सेवा कराल. पण प्रश्न आहे की माझ्याशी नातं जोडायला पाहिजे,
माझी सेवा करायला पाहिजे. आणि त्या सेवेचं उद्या जेव्हा एक कैरी कशी उन्हाळ्यामध्ये परिपक्व होते तेव्हा गोड आंब्यामध्ये परिवर्तित होते, तसं श्रीकृष्ण म्हणतात, जे कैरीची सेवा करतात किंवा सेवेची कैरी हातात धरतात, ती कैरी जर हातात ठेवली तर हाताची ऊब, हाताची उष्णता त्या हिरव्या कैरीला लागेल आणि काहीच दिवसांमध्ये ती जी हिरवी कैरी आहे ती त्या हाताच्या उभेमुळे नक्कीच एका परिपक्व गोड आंब्यामध्ये परिवर्तित होईल. म्हणजे आज जे लोक सेवा करतायत त्यांचं एक किती मोठं सौभाग्य आहे. त्यांनी श्रीकृष्णांना एक व्यक्ती म्हणून स्वीकारलंय, त्यांनी श्रीकृष्णांना एक शक्ती म्हणून नाही स्वीकारलंय. आणि आज जरी सकाम भावनेने सेवा करत असतील तरी पण श्रीकृष्णांना व्यक्ती म्हणून बघतायत आणि म्हणून सेवा सुरू करतायत. त्याच्यामुळे उद्या त्या सेवेचं परिवर्तन शुद्ध प्रेमभावनेत होईल. हे समजणं आपल्यासाठी किती महत्वाचं आहे. तर श्रीकृष्ण म्हणतायत की कोणी मला जाणू नाही शकत. तर ललित माधव म्हणून एक पुस्तक श्रील रूप गोस्वामींनी लिहिलंय आणि त्या ललित माधवामध्ये एक खूप सुंदर श्लोक येतो. यामध्ये संध्याकाळी श्रीकृष्ण जेव्हा गायींची रखवाली करून, गायींचं सगळं कर्तव्य करून संध्याकाळी जेव्हा घरी येतात नंद गावाकडे, त्याचं वर्णन केलंय. तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय, श्रीकृष्ण असे त्या रस्त्यावरून येत आहेत बलरामांसह. आणि त्यांच्यासोबत किती गायी आहेत म्हणतात, 9 लाख गायी आहेत. आणि या 9 लाख गायी जेव्हा चालतायत वृंदावनाच्या त्या जंगलातल्या रस्त्यातून, तर धूळ उडते. आणि त्या धूळ उडल्यामुळे तिथे एका अर्थाने श्रीकृष्ण हे आच्छादित होतात. साधारण लोक श्रीकृष्णांना बघू शकत नाही. पण ज्यांना बुद्धी आहे आणि ज्यांना श्रीकृष्णांना बघायची उत्कंठा आहे किंवा उत्सुकता आहे, त्यांना माहितीये सकाळी या रस्त्यावरून नंदगाव या गावातून तो रस्ता जो जंगलात जातो त्याच्यावरून कृष्ण बलराम आणि गायी गेले आहेत. संध्याकाळी जेव्हा गोधुली म्हणतात त्याला, तर गोधुलीच्या वेळेस गायी आणि वासरं श्रीकृष्णांचं येणार आणि हे अचानक, इथे काही धूळ नव्हती, ही अचानक एवढी जी धूळ उडते, अरे वा, श्रीकृष्ण बलराम त्यांचे मित्र गायी वासरं आज आता परत येत आहेत आणि आपल्याला त्यांचं दर्शन मिळणार. तर याचा अर्थ आहे की डोळ्यांसमोर जरी धूळ असेल, डोळ्यांसमोर जरी एका अर्थाने काही दृश्य स्पष्ट नसेल, तरी पण नंद गावामध्ये जे त्यांचे प्रेमी भक्त आहेत, विशेष करून गोपिका आहेत, त्यांना एक माहिती आहे, या धुळीच्या आवरणा आड, या धुळीच्या आच्छादना आड आपले प्रियकर आहेत, श्रीकृष्ण आहेत. आणि ते कसं त्याला लक्षात घेतात, त्यांचं जे धोतर आहे पितांबर, ते असं कधी कधी ते जेव्हा चालतात तेव्हा असं थोडं हलतं आणि त्याच्यावर सूर्यप्रकाशाचे जेव्हा किरण पडतात तेव्हा ते चकाकतं, चमकतं. तर याच्या उपमा काय देतात रूप गोस्वामी, काळ्या ढगात कधी कधी वीज चमकते. तसं या धुळीमुळे जे आवरण झालंय त्याच्यामध्ये श्रीकृष्णांची पितांबर धोती जेव्हा चमकते तर असं वाटतं की ढगामध्ये वीज चमकते. आणि ढगामध्ये वीज चमकते याचं पुढचं पाऊल काय आहे? ढगामध्ये जेव्हा वीज चमकते तेव्हा पाऊस होणार. म्हणजे या धुळीच्या आवरणामध्ये जेव्हा श्रीकृष्णांची पितांबर धोती चमकते आणि वीज चमकते, याचा अर्थ आहे की खूप लवकर कृपेचा वर्षाव होणार, आता लवकर पावसाळा येणार आहे कृपेचा. आणि म्हणून सर्व गोपिका त्या धुळीच्या आवरणाकडे नाही बघत, पण येणाऱ्या त्यांच्या दर्शनाच्या कृपेच्या वर्षेचा वाट बघत असतात. तर असे या श्लोकावर चैतन्य चरितामृतामध्ये हे श्लोक श्री चैतन्य महाप्रभू सांगतात तेव्हा त्या श्लोकावर श्रील प्रभुपाद तात्पर्य देतात. तर त्या तात्पर्यामध्ये हे सगळं स्पष्टीकरण करतात. आणि शेवटच्या ओळीमध्ये प्रभुपाद देतात, या श्लोकाचं सरासरी तात्पर्य हे आहे, साधारण लोक श्रीकृष्णांना बघू नाही शकत. या श्लोकाचं सरासरी तात्पर्य हे आहे, श्रीकृष्णांना बघायचं असेल, श्रीकृष्णांना जाणायचं असेल तर प्रेम लागतं, आतुरता लागते. आतुरता किंवा प्रेमाशिवाय श्रीकृष्णांना बघू शकत नाही, हे श्रील प्रभुपादांनी या श्लोकावर दिलेलं तात्पर्य आहे. आता मी हा श्लोक जेव्हा वाचत होतो तेव्हा मी माझी स्वतःची जरा परीक्षण केलं. मला एक लक्षात आलं, प्रेमही नाही, आतुरताही नाही, उत्सुकताही नाही, तरी पण आज आपल्याला श्रीकृष्ण कसे काय माहिती आहेत. जे श्रीकृष्ण ब्रह्मदेव म्हणतात ब्रह्मसंहितेमध्ये, वेदेषु दुर्लभम अदुर्लभम आत्मभक्तो गोविंदमादि पुरुषम तमहम भजामी. म्हणतात वेदेषु दुर्लभम, सर्व वेद वाचून काढले त्याच्यात श्रीकृष्ण सापडत नाहीत, बट अदुर्लभम आत्मभक्त,
जर आपण श्रीकृष्णांच्या भक्तांची संगत केली तर श्रीकृष्णांचे भक्त जरी अडाणी असले, एका साधारण गावामध्ये राहणारे, कधी गुरुकुलात न गेलेले, त्यांना वेद वाचता येत नाही, त्यांना संस्कृत भाषेत नाही, पण त्यांना श्रीकृष्णांप्रती प्रेम आहे, त्यांना श्रीकृष्णांप्रती आतुरता आहे, उत्सुकता आहे, उत्कंठा आहे, त्यांना श्रीकृष्ण त्यांच्या हृदयामध्ये प्रकाशित होतात. तर आपण एका अर्थाने कलियुगामध्ये जन्मलेलो आहोत. आपल्याला श्रीकृष्णांबद्दल उत्कंठा असणं, श्रीकृष्णांबद्दल उत्सुकता असणं हे खूपच दुर्मिळ आहे. पण आपलं खूप मोठं सौभाग्य आहे की श्रील शुकदेव गोस्वामींनी श्रीमद भागवत जेव्हा बोलताय तेव्हा पहिल्या श्लोकामध्ये स्पष्ट, म्हणजे श्लोक सुरू व्हायच्या आधी, जसं गीतेमध्ये श्री भगवान उवाच आणि त्याच्यानंतर श्लोक येतो, तसं इथे व्यास ऋषींनी स्पष्टपणे सांगितलंय. भागवत सुरू व्हायच्या आधी सांगतायत परमेश्वर एक आहेत. कोण? श्रीकृष्ण. अर्थात कोण? कोणी म्हणेल अच्छा ते शक्ती, व्यक्ती नाहीत. नाही, वासुदेव. वसुदेव त्यांचे वडील आणि देवकी त्यांची आई, ते श्रीकृष्ण परम सत्य आहे. म्हणून भागवताला इतकं महत्व काय? भागवताला इतकं महत्व आहे कारण ज्या गोष्टी मोठ्या मोठ्या वेदांमध्ये पारंगत असलेल्या पंडितांना नाही माहिती आहेत, त्या तुमच्या आणि आमच्यासारख्या लोकांना माहिती आहेत. तर श्री चैतन्य महाप्रभू आहेत. श्री चैतन्य महाप्रभूंनी म्हणून या भागवताला खूप भर दिला. आणि जेव्हापर्यंत आपण या जगामध्ये श्रीकृष्णांना जाणत नाही, तेव्हापर्यंत एका अर्थाने आपण अनाथ आहोत. आपल्याला आई वडिलांचा पत्ता नाही. जरी आपण हुशार असलो, पण ज्याला आई वडिलांचा पत्ता नाही, आई वडिलांशी ज्याचा संबंध नाही, त्याची या जगामध्ये काय हालत होते? त्याला कधी काही कुठली वस्तू दिसली, ती त्याच्यासाठी चांगली आहे की नाही आहे हे सांगायला कोणी नाहीये. कारण तो अनाथ आहे, त्याला आई वडील नाहीयेत. आई कशी नेहमी मार्गदर्शन करणार, वडील नेहमी मार्गदर्शन करणार, तर अनाथ व्यक्तीला या जगामध्ये मार्गदर्शन करायला कोणी नसतं. तसंच आध्यात्मिक दृष्टीने आपण या भौतिक जगतामध्ये अनाथ आहोत. आणि आपल्याला कुठली काही वस्तू दिसली तर आपण काय करायचं याचं? मनामध्ये फक्त दोनच भावना येतात. पहिली भावना येते, अरे आजूबाजूला कोणी दिसत नाही, घ्या आणि खिशात टाका. उपभोग करण्याची भोग वृत्ती निर्माण होते. आणि ती भोग वृत्ती जेव्हा आपण भोग करतो, तेव्हा लक्षात येतं की या वस्तूमध्ये जेवढं मला असं वाटत होतं की भोग मिळेल, सुख मिळेल, तेवढा काही भोग मिळत नाहीये. मग तेवढ्याच तीव्रतेने आपण ती वस्तू फेकून देतो, म्हणजे अर्थात त्याग करतो. तर भोग आणि त्याग या दोन गोष्टी कोण करू शकतो? केवळ अनाथ व्यक्ती करू शकतो. का? कारण त्याला माहिती नाही ती गोष्ट फायद्याची आहे की तोट्याची आहे. फायद्याची वाटली तर तो भोग करतो, आणि तोट्याची वाटली तर दूर फेकून देतो. रस्त्यावर आपण चालता चालता कधी असा छोटासा काटा वगैरे दिसला तर तो आपण घेऊ आणि दूर फेकू. तसं भोग आणि त्याग करू. पण भोग आणि त्याग या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी फायद्याच्या नाही आहेत. पण ज्या व्यक्तीचे आई वडील आहेत, वडील त्याला लहानपणापासून शिकवतात, या गोष्टी जरी स्वस्त असल्या तरी पण त्या तुझ्यासाठी चांगल्या नाहीत, अजिबात घ्यायच्या नाही. म्हणजे आपण तिरस्कार रूपी त्याचा त्याग नाही करत, आपण बुद्धीवर आधारित त्याच्यापासून दूर राहतो, त्याच्यापासून लांब राहतो. आपण त्या वस्तूचा त्याग नाही करत, आपण स्वतःचा त्या वस्तूपासून त्याग करतो. दोन गोष्टी आहेत, एक आहे की वस्तू दूर फेकणे, दुसरी असते की मी त्या वस्तूपासून दूर राहणे. तर म्हणून अनाथ व्यक्ती प्रत्येक वस्तूला खिशात टाकतो आणि त्याचा भोग करायचा प्रयत्न करतो किंवा त्याचा त्याग करतो. पण जो सनाथ व्यक्ती आहे, ज्याला आई वडील आहेत, तो वस्तूचा त्याग नाही करत, तो स्वतःला त्या वस्तूपासून दूर ठेवतो, तो बुद्धिमान असतो. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्यावर एवढी अपरंपार कृपा केली आहे की आपल्याला आपल्या आई वडिलांचा पत्ता दिलाय. या पृथ्वीवर 800 कोटी लोक आहेत, 8,000 कोटी लोक आहेत, ज्यांना माहिती नाही की त्यांचे आई वडील कोण आहेत आणि अनाथासारखे फिरतात. त्यामुळे भोग त्याग यामध्ये फसलेले असतात. पण जे वैष्णव आहेत, वैष्णवांना माहिती आहे, वडिलांनी मला गीता दिली आहे. गीतेमध्ये मला सगळं लिहून ठेवलंय की जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर काय काय करायला पाहिजे. अगदी ऐहिक तब्येत जरी सांभाळायची असेल तरी काय करायला पाहिजे ते मला परमेश्वरांनी सांगितलंय. आई वडिलांचं जर मी ऐकलं तर माझ्या जीवनामध्ये कधी त्रास होणार नाही. या वृत्तीला आपल्याला सहजपणे श्री चैतन्य महाप्रभूंनी दिले. विचार करा, श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्यावर किती मोठी कृपा केली आहे. म्हणून वैष्णवांच्या जीवनामध्ये भौतिक वस्तूच्या भोगामुळे जे दुःख येतात ते कधीच येत नाहीत. आणि भौतिक वस्तूला नको त्या वस्तूला त्याग करून जे दुःख येतात ते पण वैष्णवाच्या जीवनामध्ये येत नाहीत. तर प्रत्येक दिसणाऱ्या व्यक्तीचा उपभोग करण्याच्या इच्छेचं जे ओझ आहे ते श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या खांद्यावरून काढून टाकलंय.
जिथे जी वस्तू दिसली, अरे ही मला पाहिजे, ही मला पाहिजे. किती चिंता आहे याच्यामुळे. लोक चिंताग्रस्त आहेत. लोकांना किती मोठं ओझं आहे. ते श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या खांद्यावरून काढून टाकलं. आणि ज्या ज्या गोष्टींना आपण खांद्यावर घेतलंय, पण ज्याचा त्रास होतोय, पण आपण त्याला फेकू नाही शकत आहे. आपल्या सवयी आहेत. आपण लहानपणी कुठली तरी एक सवय घेतली असेल, आज आपल्याला लक्षात आलं की ती सवय माझ्यासाठी चांगली नाहीये, आणि त्या सवयीचा त्याग करायचा आपण प्रयत्न करतोय, पण ती सवय सुटत नाही. अर्थात आपल्या खांद्यांवर जे ओझं आहे ते निघत नाहीये. श्री चैतन्य महाप्रभूंनी त्या सगळ्या सवयींना त्यागण्यासाठी पण आपल्याला एक खूप मोठं हत्यार दिलंय. हरे कृष्ण महामंत्र दिलंय. म्हणून शास्त्रांद्वारे, भागवताद्वारे, गीतेद्वारे कुठली वस्तू स्वीकार करायची याचं ज्ञान दिलंय. आणि ज्या नको त्या गोष्टी आपण स्वीकारल्यात त्या त्यागण्यासाठी आपल्याला मनोबळ दिलंय. आपल्याला तेवढा कॉन्फिडन्स दिलाय. आपल्याला तेवढी मानसिक शक्ती दिलीय. त्याच्यासाठी आपल्याला श्री हरे कृष्ण महामंत्र दिलाय. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी मनुष्य समाजावर जी कृपा केली आहे ती आजपर्यंत कधी कोणी केली नाहीये. म्हणून रूप गोस्वामी म्हणतात, नमो महावदान्याय. वदान्य अवतार आहेत. वदान्य व्यक्ती म्हणजे खूप उदार व्यक्ती आहे. तर या व्यक्तीने जी कृपा दिली आहे ती आजपर्यंत कधी कोणी दिली. म्हणून सर्व अवतार सार हे आहेत श्री चैतन्य महाप्रभू. आणि व्यास ऋषी, शुकदेव गोस्वामी हे पण शुद्ध भक्त असल्या कारणाने श्रीकृष्णांना स्पष्ट ओळखू शकतात. म्हणून सुरुवात करतात, ओम नमो भगवते वासुदेवाय. तर या श्लोकामध्ये वेगवेगळे काही काही शब्द आहेत, याच्यावर आपण चर्चा करूया. पहिला जो शब्द आहे त्याच्यामध्ये जन्माद्यस्य, जन्म आधी. तीन मुख्य गोष्टी असतात या भौतिक जगामध्ये. ते आहेत जन्म, पालन आणि प्रलय. तर या श्लोकामध्ये सांगितलंय जन्म आधी, जन्म, स्थिती आणि प्रलय या तिन्ही गोष्टी ज्या व्यक्तीमुळे होतात ते आहेत श्रीकृष्ण. अजून एक शब्द आहे, तो आहे अभिज्ञ. अभिज्ञ म्हणजे या व्यक्तीला सर्व काही ज्ञान आहे. तर आपल्याला वाटेल मला तर माझ्या शरीराचं ज्ञान आहे, आणि काही काही गोष्टी तर माझ्या शरीरामध्ये पण जेव्हा होतात त्याचं तर मला पण स्वतःला ज्ञान नाही. श्रीकृष्णाला सर्व कसं काय माहितीये? कारण श्रीकृष्ण त्यांच्या एका परमात्मा रूपी प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत. आपल्याला शेजारच्या मनात काय चाललंय ते नाही माहिती, पण श्रीकृष्णांना प्रत्येकाच्या हृदयामध्ये काय चाललंय ते माहिती आहे. प्रभुपाद या तात्पर्यामध्ये एक खूप सुंदर उदाहरण देतात. म्हणतात, एक 20 माळ्यांची बिल्डिंग बनत असेल आणि त्याचा एक कोणतरी चीफ इंजिनियर असतो. त्या चीफ इंजिनियरला प्रत्येक माळ्यावर जाऊन प्रत्येक कोपऱ्यामध्ये किती खिळे ठोकलेत, किती सिमेंट वापरलंय, किती पाणी वापरलंय हे जाणून घेण्याची गरज नाही. पण त्याच्या अध्यक्षतेखाली त्या पूर्ण बिल्डिंगचं निर्माण होत आहे. तर जे वर्कर लोक आहेत, जे कामगार लोक आहेत, ते त्याला विचारतात, साहेब इथे तो कॉर्नर असा द्यायचा की तसा, इथे खिडकी उत्तर दिशेला द्यायची की पूर्व दिशेला द्यायची? तो सांगतो, चीफ इंजिनियर सांगतो, खिडकी या दिशेला पाहिजे, दरवाजा या दिशेला पाहिजे, तू खूप डावीकडे दरवाजा घेतलास, उजवीकडे दरवाजा पाहिजे. याचा अर्थ त्या चीफ इंजिनियरला प्रत्येक ठिकाणी स्वतः उपस्थित राहण्याची गरज नाहीये. तो जिथे आहे तिथे राहून पण त्याला सर्व काही माहिती आहे. तसंच श्रीकृष्ण स्वतःच्या धामात आहेत, गोलोक वृंदावनात आहेत, पण त्यांना भौतिक जगामध्ये आणि आध्यात्मिक जगामध्ये सगळीकडे जिथे जे काही चालू आहे ते सगळं माहिती आहे. अजून एक महत्वाचा शब्द आहे, तो आहे स्वराट. स्वराट म्हणजे यांच्यावर कोणाचे नियम लागू होत नाहीत. हे स्वच्छंद इच्छा करू शकतात, आणि इच्छा केल्यानंतर यांच्या इच्छेला कोणी आड पण नाही येऊ शकत. तर आपण सगळेजण आहोत, जरी आपण इच्छा भरपूर केल्या पण त्या इच्छेला पूर्ती करायची आपली शक्ती नाही. आणि इच्छा पूर्ती करायची प्रयत्न जरी केला तरी पण अनेक वेळा त्या इच्छा पूर्ती होतच नाही. पण श्रीकृष्णांना तसं नाही, तर स्वराट आहेत, त्यांच्यावर कोणी नाहीये, सगळे जीव आहेत ते सगळे त्यांच्या खाली आहेत. मग अजून एक शब्द आहे की तेने ब्रह्म हृदय आदी कवये. ब्रह्म म्हणजे आध्यात्मिक. तर त्यांनी, श्रीकृष्णांनी सगळ्यात सुरुवातीला आदी कवी, कवी म्हणजे हुशार व्यक्ती, आदी कवी म्हणजे ब्रह्मदेव, या सृष्टीच्या सुरुवातीला ब्रह्मदेवांच्या हृदयामध्ये ज्यांनी ज्ञान प्रकाशित केलं ते श्रीकृष्ण. तर वेदांमध्ये लिहिलंय की कारण ब्रह्मदेव हे सगळ्यात पहिले व्यक्ती होते, त्याच्यामुळे त्यांनी कोणाकडून वेद शिकले नाहीयेत. मग प्रश्न येतो की जर ब्रह्मदेव हे या जगातले पहिले व्यक्ती आहेत, आणि त्यानंतर मग कश्यप ऋषी, कर्दम ऋषी, दक्ष प्रजापती, शंकरजी, हे सगळे व्यक्ती एका पाठोपाठ आहेत, आणि हे सगळे लोक वेदांमध्ये विश्वास ठेवतात,
हे सगळे लोक वेदांना जाणतात. अर्थात ज्या ब्रह्मांडामध्ये दुसरा, तिसरा, चौथा इतके जे व्यक्ती, त्यांना सगळ्यांना वेद माहिती आहेत. आणि पहिला जो व्यक्ती आहे ब्रह्मदेव, त्यांनी वेद शिकलेच नाहीयेत. मग याला आपण कसं समजून घ्यायचं? पहिला जो व्यक्ती होता तो अडाणी, आणि दुसऱ्या व्यक्तीला सर्व वेद कसे काय माहिती आहेत? त्याच्यातून आपल्याला समजायला पाहिजे त्याच्यात काय खुणवलंय, वेदांमध्ये सांगितलंय. होय, पहिल्या व्यक्तीने वेद शिकले नाहीयेत. समोर कोणी गुरु नव्हते जे त्याला एक एक ओळ शिकवत होते. त्यांचे गुरु आहेत आदि गुरु परमात्मा श्रीकृष्ण. श्रीकृष्णांनी त्यांच्या हृदयामध्ये वेद प्रकाशित केले, म्हणून त्यांनी वेद शिकले नाही, पण श्रीकृष्णांनी ब्रह्मदेवांना त्यांच्या हृदयामध्ये वेद शिकवले. तर दोन मध्ये गोष्ट फरक आहे. श्रीकृष्णांनी स्वतःहून कृपा करून त्यांना वेद शिकवले, पण ब्रह्मदेव कधी कुठे गेले नाही कोणाकडे आणि सांगितलं की मला वेद शिकायचे आहेत, मला ज्ञान पाहिजे, थोडं माझ्यावर कृपा करा. पण या ब्रह्मदेवांचं किती विशेष स्थान आहे की श्रीकृष्णांनी स्वतः शिकवलं, आणि मग त्यांना जे शिकण्यात आलं ते ब्रह्मदेवांनी मग त्यांच्या पुढच्या पिढीला शिकवलं. तर अशा प्रकारे ब्रह्मदेवांना इथे आदी कवी म्हटलंय. मग अजून एक शब्द आहे तिथे लिहिलंय, तेजो वारी मृदाम. तेज म्हणजे अग्नी, वारी म्हणजे पाणी, मृद म्हणजे माती. तर याच्यामध्ये सांगितलंय, कधी कधी माहितीये मृगजळ असतं. तर मृगजळ म्हणजे काय? की वाळवंट आहे, तप्त रेती आहे, आणि त्याच्या ज्या वाफा निघतात त्या वाफामध्ये कधी कधी वाटतं की पाणी आहे. तर कधी कधी अग्नीमध्ये पाणी वाटतं. कधी कधी आपला काच असते ना, तर काचेचा समजा ग्लास आहे, तो काचेचा ग्लास असतो टेबलवर ठेवला असतो, तो पारदर्शक असतो. कधी कळत नाही की हे जड पदार्थ आहे की हे द्रव्य पदार्थ आहे. आणि याचं उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो, की समजा कधी कुठल्या ऑफिसमध्ये गेलात आणि त्या ऑफिसची जी भिंत आहे, कधी कधी ऑफिसच्या आतमधली भिंत काचेची असते, आणि त्या काचेच्या भिंतीला कधी कधी लोक धडकतात. मग त्यांना लक्षात येत नाही की अरे ही पारदर्शक भिंत आहे. तर आहे ती गोष्ट मृद म्हणजे माती, जड पदार्थ आहे, पृथ्वीपासून बनली आहे काच. काच कुठून येते? रेतीपासून येते, आणि रेती ही पृथ्वी आहे, धातू. पण त्या पृथ्वीला पण जर थोडा आपण विकार केला तर ती द्रव्य पाण्यासारखी दिसते. म्हणजे अर्थात कधी मातीमध्ये पाणी दिसतं, कधी पाण्यामध्ये माती दिसते. जेव्हा इंद्रप्रस्थ बनवलं होतं तेव्हा एक असा प्रसंग येतो महाभारतामध्ये, की इंद्रप्रस्थाचं जेव्हा उद्घाटन होतं तेव्हा सगळे मोठमोठे राजे येतात, आणि तेव्हा दुर्योधन पण तिथे येतो. आणि दुर्योधन त्या महलाला बघत असतो की अरे वा, किती विलक्षण हे महल बनवलंय. आणि तेव्हा एक तिथे पाणी असतं, पण त्या पाण्याला कसं कशा प्रकारे मांडलेलं असतं, दुर्योधनाचं लक्ष नसतं, आणि त्याला असं वाटतं की इथे माती आहे. तर तो तिथे पाय ठेवतो तेव्हा त्या पाण्यामध्ये पडतो. तर कधी आपण अशा प्रकारे रचना करू शकतो की पाण्यामध्ये माती दिसेल, मात्यामध्ये पाणी दिसेल, अग्नीमध्ये पाणी दिसेल, आणि कधी कधी पाण्यामध्ये अग्नी पण दिसू शकते. तर हे सगळे जे आहेत ते भ्रम आहेत, आणि ते या जगामध्ये आहेत. पण या श्लोकामध्ये सांगितलंय श्री कृष्ण ज्या जगात राहतात, धामना स्वेन सदा निरस्त कुहकम. धामना स्वेन, त्यांचं जे धाम आहे गोलोक वृंदावन आहे, तिथे अजिबात लहानसा मोठा मध्यम कुठल्याही प्रकारचा भ्रम नसतो. तिथे सगळं काही अगदी स्पष्ट आहे, तिथे सगळं काही अगदी स्वच्छ आहे. तिथे काही कोणाला भ्रम नाही होत. अशा प्रकारे श्रीकृष्ण, त्यांचं धाम गोलोक वृंदावन, याची स्तुती या पहिल्या श्लोकामध्ये केली आहे. आणि शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलंय सत्यम परम धीमही. आणि या सत्यम परम धीमही या एका वाक्यावर आपण मागच्या वेळेस चर्चा केली की श्रीकृष्ण हे परम सत्य आहेत. जेव्हा श्रीकृष्ण देवकी मातेच्या गर्भात येतात, तर 10व्या स्कंदामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 26 जर तुम्ही बघितलं तर त्याला म्हणतात गर्भस्तुती. गर्भस्तुती म्हणजे देवता देवकी माते जिथे राहते त्या तुरुंगामध्ये आल्यात, आणि त्या तुरुंगामध्ये तो पूर्ण तुरुंग प्रकाशित झालाय. का? तर सगळे देवता आलेत, आणि पोटामध्ये असलेल्या कृष्ण बाळाला, त्या गर्भाला सगळे देवता स्तुती करतायत. विचार करा, श्रीकृष्णांनी अजून जन्मच नाही घेतलाय, अजून बाहेर येऊन लीलाच नाही केल्यात, त्यांचा गोडवा अजून प्रकाशितच नाही केलाय. पण तरी पण ज्यांना तत्व माहिती आहे, ज्यांना माहिती आहे की हे नारायण आहेत, ते तिथे येऊन स्तुती अर्पण करतात. तर श्लोक क्रमांक 26 मध्ये पहिला श्लोक आहे, आणि त्या पहिल्या श्लोकामध्ये सर्व देवता श्रीकृष्णांची काय स्तुती करतात? म्हणतात सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम, सत्यस्य योनिम निहितम च सत्ये, सत्यस्य सत्यम मृत सत्य नेत्रम, सत्यात्मक
त्वाम शरणम प्रपन्ना. या श्लोकामध्ये देवता परमेश्वराची स्तुती करतात सत्य या शब्दाने. म्हणतात सत्यव्रतम. म्हणतात हे परमेश्वर, तुम्ही कसे व्यक्ती आहात, तुम्ही जर एखादं काही व्रत घेतलं तर ते पूर्ण जग इकडचं तिकडचं होऊ दे, पण तुम्ही तुमचं व्रत कधी सोडणार नाही. साधारण लोक कधी कधी व्रत घेतात, शपथ घेतात, पण त्या शपथीला कधी पाळू शकत नाही. याचे दोन उदाहरण आहेत. रामचंद्र रामायणामध्ये एक व्रत घेतात, म्हणतात सकृत एव प्रपन्नाय तव अस्मी इति याचते अभयम सर्वदा तस्मै ददामी एतत् व्रतम मम. म्हणतात जर एखाद्या व्यक्तीने माझी शरण घेतली, एकदा जरी तो मला बोलला हे रामचंद्रा मी तुझा, या व्यक्तीला मी नेहमी शरण देतो. आणि याचं उदाहरण काय आहे? याचं उदाहरण आहे विभीषण. विभीषण त्यांना त्रास देणाऱ्या, त्यांच्या पत्नींना अपहरण करणाऱ्या रावणाचा भाऊ आहे. पण त्यांनी एकदा फक्त आले आणि म्हणाले हे रामचंद्र मला स्वीकार करणार का? रामचंद्रांनी त्यांना स्वीकार केलं आणि त्यांना खूप महत्वाचं स्थान दिलं. श्री चैतन्य महाप्रभूंनी नित्यानंद प्रभूंच्या जीवनामध्ये जगाई आणि मधाई सारखे पापी अजून कोणी आहेत का? आणि या जगाई आणि माधाईने जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंची शरण घेतली, नित्यानंद प्रभूंची शरण घेतली, श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांचा पूर्ण इतिहास विसरून दिला. पूर्ण इतिहासावर पाणी टाकलं आणि म्हणाले काही हरकत नाही आजपासून. आणि श्रीकृष्णांना किती लोकांनी शरण घेतली. पूतना त्यांना मारायला आली, पण श्रीकृष्ण म्हणतात काही हरकत नाही, मला माझी सेवा करायला आली, तर श्रीकृष्णांनी त्यांना पण शरण दिली. अर्थात परमेश्वराचा हा एक गुण आहे की त्यांनी जर व्रत घेतलं असेल तर ते पालन करतात. आणि म्हणून श्रीकृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात कौंतेय प्रतिजानीही नमे भक्त प्रणश्यती. हे कौंतेया, तू या जगाला पूर्ण जोरात एक घोषणा कर, माझ्या भक्ताचा कधीही विनाश होणार नाही. न मे भक्त प्रणश्यती. तर म्हणून देवता म्हणतात सत्यव्रतम, मग म्हणतात सत्यपरम. सत्यपरम म्हणजे तुम्ही परम सत्य आहात. या जगामध्ये भरपूर सत्य आहेत, पण ते अशाश्वत सत्य आहेत. ते सत्य बदलणारे सत्य आहेत. पण तुम्ही कोण आहात माहिती आहे? तुम्ही परम सत्य आहात. तुम्ही नेहमी शाश्वत सत्य आहात. सर्व सत्यांच्या पलीकडे सत्य आहेत. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम. त्रिसत्यम. त्रिसत्यम म्हणजे सृष्टीच्या वेळेस कोण सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहेत? श्रीकृष्ण. मधल्या वेळेस सर्वश्रेष्ठ व्यक्ती कोण आहे? श्रीकृष्ण. जेव्हा नाश होतो या जगाचा तेव्हा कोण आहे? तेव्हा पण श्रीकृष्ण आहेत. असं नाही की ही जी पोस्ट आहे ती बदलते. हा, सृष्टीच्या वेळेस श्रीकृष्ण महत्वाचे होते, त्याच्यानंतर काळ बदलला, आता श्रीकृष्णांची पोझिशन आता जरा कमी झाली, असं नाहीये. म्हणून सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम म्हणतात सत्यस्य योनिम. चौथं चौथं तत्व सांगतात सत्यस्य योनी म्हणजे या जगामध्ये जेवढे काही सत्य निघाले ते तुम्ही स्रोत आहात त्या सत्याचे. या जगामध्ये जेवढे काही तत्व आहेत, जे शाश्वत तत्व आहेत, ते सगळे परमेश्वर त्याचे स्रोत आहेत. म्हणून सत्यस्य योनिम. पाचवा तत्व म्हणतात निहितम च सत्य. निहितम च सत्य म्हणजे तुम्ही, निहितम म्हणजे प्रवेश करता. तर या जगामध्ये काही जे भौतिक जगामध्ये शाश्वत गोष्टी आहेत, त्या आहेत अग्नी एक तत्व म्हणून, जळ एक तत्व म्हणून, वायू एक तत्व म्हणून, पृथ्वी एक तत्व म्हणून. तर म्हणतात या सगळ्या तत्वांमध्ये श्रीकृष्ण प्रवेश करतात, म्हणून त्याच्यामध्ये प्राण आहे. म्हणून निहितमच सत्य. पाचवा एक गोष्ट सांगितलंय. मग सहावी गोष्ट सांगतात सत्यस्य सत्यम. सत्यस्य सत्यम म्हणजे या सगळ्या सत्य जे गोष्टी आहेत त्याचा सारांश काय आहे, त्याचा सार काय आहे. ते म्हणतात लोकांना जर सगळे मोठे मोठे सत्य माहिती असतील, पण त्यांना जर श्रीकृष्ण नाही माहिती, तर त्यांना सार नाही माहिती. लोकांना फक्त उथळ उथळ ज्ञान आहे, पण त्या सगळ्या सत्यांचं, त्या सगळ्या तत्वांचा गाभा नाही माहिती, मुख्य जो सबस्टन्स आहे तो नाही माहिती. म्हणून म्हणतात सत्यस्य सत्यम, सातवी गोष्ट म्हणतात. आणि मग आठवी गोष्ट म्हणतात रितसत्य नेत्रम. रितसत्य नेत्र म्हणजे जितक्या सुंदर गोष्टी आहेत या जगामध्ये, त्या सुंदर गोष्टी पण श्रीकृष्ण या परम सत्यातून उद्भवतात. तर ही आठवी गोष्ट. आणि शेवटच्या नववी गोष्टीमध्ये म्हणतात सत्यात्मक. सर्व सत्यांचा जो आत्मा आहे, म्हणजे प्रत्येक सत्य ज्या गोष्टीमुळे उभं राहतं, सत्यात्मक त्वाम शरणम प्रपन्ना. हे परमेश्वरा, तुम्ही सत्य आहात, तुम्ही सर्व सत्यव्रत आहात, तुम्ही सत्य परम आहात. अशा प्रकारे देवता श्रीकृष्णांची स्तुती करतात. तर त्या सत्याला शुकदेव गोस्वामी आपल्या समोर सहजपणे मांडतात. आपण वेद वाचले नाहीत, आपण ऋषीमुनी नाही, आपण संस्कृतामध्ये पीएचडी नाही, पण शुकदेव गोस्वामींच्या मदतीने आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या मदतीने आणि श्रील प्रभुपादांच्या मदतीने आपण त्या सत्यावर ध्यान करतोय. सत्यम परम धीमही. म्हणून जेव्हा आपण हरे कृष्ण महामंत्र जप करतो, तो हरे कृष्ण महामंत्र एक साधारण मंत्र नाहीये.
वेदांमध्ये भरपूर मंत्र आहेत, पण हा जो हरे कृष्ण महामंत्र आहे याच्यामध्ये किती महत्वाची गोष्ट आहे. सर्व वेदांचा सारांश कृष्ण, आणि या विशेष महामंत्रामध्ये त्यांची अर्धांगिनी राधाराणी पण आहे. आणि त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे फक्त ते दोन व्यक्ती नाही दिलेत आपल्याला या मंत्राद्वारे, या दोन व्यक्तींसोबत आपण नातं काय जोडलं पाहिजे हे पण सांगितलंय. तर या महामंत्रामध्ये तीन खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या कुठल्याही मंत्रामध्ये नाही आहेत. एक म्हणजे परम सत्य कृष्ण, दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची प्रियसी श्रीमती राधाराणी, आणि तिसरी गोष्ट म्हणजे या उच्च राधा आणि कृष्णांसोबत आपण काय नातं ठेवायला पाहिजे ते आहे सेवेचं नातं. तर अशा प्रकारे या पहिल्या श्लोकामध्ये खूप काही शुकदेव गोस्वामींनी दिलंय. आपले एक आचार्य आहेत श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, आणि त्या विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी भागवताच्या पहिल्या श्लोकापासून त्यांनी भरपूर काय काय त्याच्यावर टीका केली आहे. यांचं विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांचं म्हणणं आहे की या सर्व वेदांचा जो सारांश आहे, सर्व पुराणांमध्ये ज्या काही गोष्टी कथा दिल्या आहेत त्याच्यातून आपल्याला शिकवणी द्यायच्या आहेत, सर्व इतिहासांमध्ये रामायणामध्ये महाभारतामध्ये ज्या एवढ्या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत त्याच्यातून मुख्य शिकवण काय द्यायची आहे, तर या सगळ्या शिकवणीला ते म्हणतायत एक आपण सेक्युरिटी गार्ड म्हणून बघूया. आणि म्हणतात धन काय आहे, सिक्युरिटी गार्ड आहे म्हणजे तो काहीतरी धनाची रक्षा करतोय. म्हणतात प्रत्येक जीवात्म्याच्या हृदयामध्ये जे समाधान आहे, आध्यात्मिक समाधान आहे, त्याला म्हणतात ते खरं धन आहे. तर मोठमोठ्या आचार्यांनी, मोठमोठ्या ऋषी मुनींनी, व्यास ऋषींनी, शुकदेव गोस्वामींनी हृदयामध्ये जे आध्यात्मिक समाधान आहे याच्या धनाला आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये जोपासून ठेवण्यासाठी, रक्षा करण्यासाठी एक सेक्युरिटी गार्ड ठेवलाय. तो सेक्युरिटी गार्ड काय आहे? सर्व वेद, सर्व शास्त्र, सर्व पुराण, सर्व इतिहास यांच्या कथेतली मुख्य शिकवण. पण म्हणतात सेक्युरिटी गार्ड नेहमीच असा एकदम सजग असतो का? कधी कधी असं होतं, 10 वाजता त्याची ड्युटी सुरू झाली रात्री, तर तो एकदम जागा असतो, आणि रात्रीचे 2 वाजले, 3 वाजले, थोडी थोडी त्याच्या डोळ्यांमध्ये झोप येऊ लागते. तसंच म्हणतात काय झालं की कधी कधी काही हे जे सेक्युरिटी गार्ड होते हे थोडे 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 असे डुलका घेऊ लागले, थोडे थोडे त्यांना झोप येऊ लागली, आणि त्याच्यामध्ये काय झालं, चुकीच्या लोकांनी येऊन ती धनसंपत्ती चोरी केली. तर हे चुकीचे चोर कोण आहेत? चुकीचे चोर आहेत अनअधिकृत टीका, अनअधिकृत स्पष्टीकरण भगवद्गीतेवर किंवा महाभारतावर किंवा रामायणावर. तर योग्य टीका काय आहे? भक्ती भावना. योग्य टीका काय आहे? रामायणामध्ये काय सांगितलंय? मतीत अर्थ काय आहे? की रामचंद्रांची आपण सेवा केली पाहिजे, रामचंद्रांना आपण प्रेम केलं पाहिजे, श्रीकृष्णांना आपण प्रेम केलं पाहिजे. हे सेक्युरिटी गार्ड जेव्हा थोडेसे नकळतपणे जेव्हा झोपी गेले, थोडा आळस, थोडा काळाचा प्रभाव असतो, हं? हे स्वाभाविक आहे. कुठलाच असा सेक्युरिटी गार्ड नसतो जो रात्री 10 वाजता त्याची जेव्हा ड्युटी सुरू होते तेव्हा तो तितका सतर्क असतो, तितका तो असा जागा असतो, तेवढाच जागा तो सकाळी 5 वाजता किंवा 6 वाजता असतो. थोडा आळस येतोच. म्हणून विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात त्या थोड्या आळसामुळे काय झालंय, लोकांच्या मनातलं जे समाधान होतं, आध्यात्मिक समाधान, परमेश्वराशी जे आपलं मूळ नातं होतं आध्यात्मिक जगतामध्ये, आपण सगळे आध्यात्मिक जगतामध्ये होतो, ते समाधान आपलं खरी धनसंपत्ती आहे, ते धनसंपत्ती जी आहे ती चोरीला गेली. आणि जेव्हा अशा प्रकारे वास्तविक अर्थ यांचा लोप झाला, नष्ट झाले, तेव्हा मग परमेश्वराने विचार केला, हे सेक्युरिटी गार्ड झोपलेत आणि चोरी झालीये, तर मला पुन्हा एकदा त्याचे धन जे चोरीला गेलंय त्याला पुन्हा येऊन या मनुष्य समाजाला ते त्यांचं जे धन आहे ते त्यांना परत करणं गरजेचं आहे. तर जसं परमेश्वर मत्स्य, मास्यांमध्ये मत्स्य अवतार रूपामध्ये येतात, म्हणजे मास्यांमध्ये त्यांनी अवतार घेतला आणि एक विशिष्ट एक त्यांनी कार्य केलं. काय कार्य केलं मत्स्य अवताराने? जर आपण 8वा स्कंद वाचला भागवताचा तर त्याच्यामध्ये लिहिलंय की एक खूप मोठा प्रलय आला होता पाण्याचा, आणि पूर्ण सगळीकडे पाणी पाणी पाणी, आणि त्याच्यामध्ये सर्व ज्ञान, सर्व वेद, सर्व योनी नष्ट होणार होत्या. मग तेव्हा सत्यव्रत नावाचे एक राजे होते, तर मत्स्य अवतार एका छोट्याशा माशाच्या रूपामध्ये आले आणि एका नदीमधून वाहत होते, आणि सत्यव्रत राजा जे आहेत ते त्या पाण्याला घेऊन असं ओंजळीमध्ये असं पूजा करत होते. तर जेव्हा त्यांनी त्या ओंजळीभर पाणी घेतलं
तेव्हा त्याच्यामध्ये छोटासा मासा आला इतकासा, आणि तो मासा बोलू लागला आणि सत्यव्रत म्हणाला, मी ना खूप एक लहानसा मासा आहे आणि मला या पाण्यामध्ये भीती वाटते, तुम्ही माझी मदत करणार का? तुम्ही क्षत्रिय आहात, तुम्ही मला मदत करणार का? तर सत्यव्रताचा तर तो अभिमान होताच, मी राजा आहे, मी माझी शरण जर कोणी घेतली तर मी तर रक्षा करणारच. तर सत्यव्रताने त्या छोट्याशा दिसणाऱ्या मासाला म्हणतात, नक्की मी मदत करीन तुझी. तर त्याला घेतलं आणि एका छोट्याशा भांड्यात टाकलं. रात्री जेव्हा बघितलं तर त्या भांड्याचा जेवढा आकार होता त्याच्यापेक्षा तो मासा मोठा झाला होता. तर तो मासा म्हणाला, हे राजा, तू मला रक्षा करणार होतास, पण हे भांड मला जरा कमी पडतंय, तू मला थोड्या मोठ्या भांड्यात टाकशील का? तर राजा म्हणाला, ठीक आहे, हा जरा चांगला धष्टपुष्ट मासा दिसतोय. मग विहिरीत टाकलं. ज्या दिवशी सकाळी विहिरीत टाकलं त्या दिवशी रात्री बघितलं तर त्या माशाला तर विहीर कमी पडत होते. म्हणाला, हे राजा, तुम्ही मला म्हटलं होतं की तुम्ही माझी रक्षा करणार, ही विहीर मला कमी पडते, तुम्ही मला दुसरीकडे कुठे टाकणार का? म्हणाले, हो, एका मोठ्या तळ्यात टाकलं. एवढा तो मोठा तळ होतं. सत्यव्रत आता मनात विचार करते की आता तरी रात्री बघितलं तर तळ कमी पडत होतं. म्हणाले, हे राजा, तुम्ही मला मदत करणार का? तर म्हणाले, हो. मग कसं बस त्या माश्याला उचलून समुद्रात टाकलं. आणि तेव्हा त्या माणसाने सांगितलं, मी तुझ्या सेवा भावनेने खूप खुश झालोय. मला तुला सांगायचं आहे की या पृथ्वीवर लवकरच एक खूप मोठा प्रलय येणार आहे आणि पूर्ण पृथ्वी बुडणार आहे, म्हणून तुला तुझ्यासाठी सेवा आहे. जितके ऋषी मुनी आहेत त्या सगळ्यांना तू गोळा कर, जितके वेद आहेत, जितकी पुस्तकं आहेत त्याला तू सगळ्यांना गोळा कर, आणि प्रत्येक योनीमधल्या एकेका प्राण्याला, एक मादा आणि एक नर, एक मनुष्य, एक पुरुष, त्या प्राण्याला तू गोळा कर. अशा सर्व योनींना, सर्व वेदांना आणि सर्व ऋषी मुनींना तू एका होडीमध्ये बसव आणि त्या होडीला मी वाचवी. तर जेव्हा प्रलय आला, सगळीकडे पाणी होतं, तेव्हा मग तो जो मत्स्य अवतार आहे जो खूप मोठा होता, त्याची किती लांबी होती? 80 लाख मील. तर तो मासा, 80 लाख मीलचा जो मासा आहे, त्याने सुरुवात कशी केली? वामनासारखी अशी लहान केली आणि हे राजा, माझी मदत करणार का? अरे आपण काय मत्स्य अवताराची मदत करणार? तर त्या मत्स्य अवताराने एवढा मोठा तो जो जहाज होता, होडी होती, त्याच्यामध्ये सर्व वेद, सर्व ऋषी मुनी आणि सर्व योनींना सांभाळलं. तेव्हा आज मग ही पृथ्वी चालू आहे, ना तर ही पृथ्वी सगळी नष्ट झाली होती आणि ज्ञान, योनी, प्राणी, पशु सगळे समाप्त झाले असते त्या पाण्यामध्ये. तर जसे परमेश्वर वेदांचा अर्थ सांभाळून ठेवण्यासाठी मत्स्य रूपात आले आणि त्यांनी मदत केली, जसे ते परमेश्वर मनुष्य जातीमध्ये जेव्हा आले तेव्हा स्वयं भगवान श्रीकृष्ण म्हणून आले, जसे ते परमेश्वर पशु योनीमध्ये वराह रूपात आले आणि वराह रूपात पण त्यांनी पृथ्वीला वाचवलं. तर मत्स्य अवतारात पण पृथ्वीला वाचवलं, पशु अवतारात वराह रूपात पण त्यांनी पृथ्वीला वाचवलंय, आणि पक्षी रूपामध्ये एकदा हंस अवतार आहेत. 11व्या स्कंदामध्ये जर आपण वाचलं तर ब्रह्मदेवांसोबत हंस अवताराचे एक संभाषण आहे 11व्या स्कंदामध्ये. तर मास्यामध्ये मत्स्य अवतार, पक्ष्यांमध्ये हंस अवतार, पशूंमध्ये वराह अवतार, मनुष्यामध्ये श्रीकृष्ण स्वयं भगवान, आणि देवतांमध्ये, देवलोकांमध्ये इंद्राचे लहान भाऊ अर्थात वामनदेव, म्हणून वामनदेवाचं नाव आहे उपेंद्र. ते कुठे जन्मले? कश्यप ऋषी आणि अदितीचे मुलगा आहेत. अदिती म्हणजे सगळ्या देवतांची आई, म्हणून सर्व देवतांना आदित्य म्हणतात. तर जसे परमेश्वर मास्यांच्या योनीमध्ये, पक्ष्यांच्या योनीमध्ये, पशूंच्या योनीमध्ये, मनुष्याच्या योनीमध्ये आणि देवतांच्या योनीमध्ये अवतरित होतात का आपल्या कल्याणासाठी, तसं विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात, तेच परमेश्वर आज पुस्तकाच्या रूपात अवतरित झाले. हे पुस्तक रूपी अवतार आहे श्रीकृष्णांचा आणि ते आहे श्रीमद भागवतम. कारण परमेश्वराची एक शपथ आहे, यदा यदा ही धर्मस्य. तर जेव्हा पाण्यामुळे प्रलय होणार होता तेव्हा मत्स्य रूपात आले, तसं आज नको त्या लोकांनी, चुकीच्या लोकांनी वेदांवर खोटी टीका केली. वेदांचा मूळ जो संदेश आहे तो आहे प्रेममयी सेवा करणे, भक्ती करणे, पण लोकांनी त्याच वेदांचा वेगवेगळा अर्थ दिलाय आणि मुख्य हेतू लोप केलाय. म्हणून श्रीकृष्ण म्हणतायत, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मनम सृजाम्यहम. तर आज पशु रूपात यायची गरज नाहीये, आज मत्स्य रूपात यायची गरज नाहीये, आज देवतांमध्ये यायची गरज नाहीये, आज वराह रूपात यायची गरज नाहीये. आज जेव्हा या सगळ्या गोष्टी स्थिर आहेत,
पण शास्त्रांचा अर्थ लोकांनी बदललाय. म्हणून परमेश्वरांनी आज पुस्तकाचा अवतार घेतलाय आणि ते आहे श्रीमद भागवत. तर हे जे श्रीमद भागवत आहे हे 12 स्कंदांमध्ये आहे. आणि 12 स्कंदांमध्ये काय जसं आदित्य हे प्रत्येक महिन्यामध्ये सूर्याची वेगवेगळी नावं आहेत. आदित्य सूर्याचे 12 नावं आहेत. तसं हा जो भागवत ग्रंथ आहे हा सूर्याप्रमाणे सर्वांच्या हृदयाला प्रकाशित करणार आहे. सर्वांचं जीवन खऱ्या वेदांच्या अर्थाने प्रकाशित करणार आहे. म्हणून याच्यामध्ये 12 स्कंद आहेत आणि हा एक कल्पतरू आहे. श्रीमद भागवत हे कल्पवृक्ष आहे आणि या कल्पवृक्षावर 18,000 पानं आहेत. आणि या 18,000 कुठल्याही पानामध्ये आपण आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. हे 18,000 पानं श्रीमद भागवताचे काय आहेत? 18,000 श्लोक आहेत. यापुढे श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर याच भागवताच्या पहिल्या श्लोकावर 5 वेगवेगळे अर्थ देतात. एक म्हणतात हा जो पहिला श्लोक आहे हा दाखवतो की कशा प्रकारे श्रीकृष्ण हे परम सत्य आहे. आणि त्याच्यावर आपण जे आज आतापर्यंत एक्सप्लेनेशन केलं, स्पष्टीकरण केलं, ते प्रभुपादांनी पण त्यांच्या तात्पर्यामध्ये ही पहिली व्याख्या घेतली की परमेश्वर ओम नमो भगवते वासुदेवाय आहेत. त्या सर्व गोष्टींचे स्रोत आहेत आणि त्यांच्यापासून सगळं काही निर्माण होतं. जन्म, स्थिती, प्रलय हे सगळं त्यांच्यापासून होतं. या जगामध्ये जसं आपण भ्रमित होतो तसं त्यांच्या धामामध्ये कधी काही भ्रम नसतो. अं, अजून एक आहे की अभिज्ञ आहेत, त्यांना सर्व काही माहिती आहे, ते स्वराट आहे, त्यांच्यावर काही नियम नाहीत, हे सगळे. दुसरी व्याख्या विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर देतात. ते म्हणतात की याच्यामध्ये ना श्रीकृष्णांचं जे रूप आहे त्याचं वर्णन आहे. एक आहे तात्विक वर्णन आणि एक आहे रूपाचं वर्णन. ते कसं तर म्हणतात जन्माद्यसे येतः म्हणजे जन्म आधी जन्मानंतर जे होतं तर म्हणतात बरोबर आहे ना. श्रीकृष्णांचा जन्म झाला मथुरेमध्ये आणि नंतर श्रीकृष्णांनी प्रवास केला वृंदावनामध्ये. म्हणजे जन्म आधी जन्मानंतर काही झालं. मग म्हणतात की श्रीकृष्ण एकटेच खरे इंडिपेंडेंट स्वराट व्यक्ती आहेत. विष्णू यांच्यावर पण काही नियम लागू होतात काही प्रमाणात, पण श्रीकृष्ण आहेत हे सर्व अवतारांचे स्रोत असल्या कारणाने खरोखर स्वराट फक्त एकच व्यक्ती आहेत, ते आहेत श्रीकृष्ण. म्हणतात आणि या श्रीकृष्णाने तर ब्रह्मदेवांच्या हृदयामध्ये भागवत प्रकाशित केलं. आणि म्हणतात त्यांचं जे शरीर आहे जसं नारायणाचं शरीर आहे किंवा नरसिंहदेवांचं शरीर आहे ते साधारण कोणी समजू शकत नाही. डोळ्यांना दिसूनच लक्षात येतं हे चतुर्भुज नारायण जे रूप आहे हे साधारण नाहीये. पण म्हणतात हे श्रीकृष्णांचं जे दिव्य शरीर आहे ना द्विभुज रूप, 2 हात 2 पाय, हे एका साधारण मनुष्यासारखं दिसतं. पण म्हणतात हे जे शरीर आहे हे पण दिव्य आहे आणि हे 3 गुणांनी नाही बनलंय. आणि म्हणतात की धामना स्वेन सदा निरस्त कुहकम, त्यांच्या लीला जर आपण वाचल्या तर आपल्या लक्षात येतं की श्रीकृष्णांच्या लीला या सर्व भ्रमाच्या पलीकडे आहेत, हे परम सत्य आहेत. आणि म्हणतात या श्रीकृष्णांवर मी मनन करतो. हा दुसरा अर्थ. तिसरा अर्थ म्हणतात की हा जो पहिला श्लोक आहे हा मधुर रस, मधुर रस म्हणजे प्रियकर आणि प्रेयसीचं जे नातं आहे त्याला प्रकाशित करतो. आणि म्हणतात की मी त्या मधुर रसाला नमस्कार करतो असं शुकदेव गोस्वामी म्हणतात. जे मधुर रस आहे हा आदी रस आहे. सगळ्यात खोल रस काय आहे? सगळ्यात खोल भक्ती कोणाची आहे? गोपिकांची. आणि म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे 5 रस असतात. दास्य रस, त्याच्या आधी शांत रस, दास्य रस, सख्य रस, वात्सल्य रस आणि माधुर्य रस. पण सगळ्या रसांचा सार जो आहे तो आहे मधुर रस. जसं शांत रस जो आहे त्याच्यामध्ये फक्त नातं आहे. जेव्हा आपण परमेश्वराकडे बघतो पहिला व्यक्ती पहिल्या दिवशी जेव्हा भगवंतांचं दर्शन घ्यायला येतो तेव्हा तो केवळ भगवंतांकडे बघतो आणि प्रभावित होतो त्या सौंदर्याने. पण त्याच्या मनामध्ये कदाचित परमेश्वराची सेवा करायची वृत्ती निर्माण नाही होत. म्हणून शांतरस सगळ्यात खाली. मग काही दिवस आल्यानंतर म्हणतो अरे हे इतके सुंदर आहेत. आणि मी इतर भक्तांना बघतो काही ना काही नेहमी भगवंतांसाठी काहीतरी करत असत. कोणी गातंय, कोणी नाचतंय, कोणी बोलतंय, कोणी ऐकतंय, कोणी काहीतरी स्वयंपाक करतंय, कोणी तो प्रसाद स्वीकार करतंय, कोणी आरती करतंय. तर अशा प्रकारे कोणी ना कोणी काहीतरी सेवा करतायत. मी पण काहीतरी हार सेवा करू का? मी काहीतरी हा टेबल तिथे उचलून ठेवायची सेवा करू का? मी साऊंड सिस्टमची सेवा करू का? काहीतरी सेवा करू का मी? अशा प्रकारे शांत रसामध्ये जेव्हा थोडी प्रगती होते तेव्हा त्याच्यामध्ये येतो दास्य रस. मग दास्य रस करता करता एक त्या व्यक्ती जवळ जेव्हा आपण जातो त्या व्यक्तीची सेवा करण्यासाठी थोड्या भावना निर्माण होतात. मग असं वाटतं की या व्यक्ती जवळ थोडा जातो मी. तर हळूहळू
दास्य रसामध्ये जेव्हा प्रगती होते तेव्हा होतं सख्य रस, म्हणजे एक मित्र म्हणून. त्या सख्य रसामध्ये जेव्हा आपण जवळ जातो तेव्हा एक लक्षात येतं की आपण मित्र म्हणून एकमेकांची कधीतरी टिंगल करतो, पण त्या मित्राची काळजी घेण्यामध्ये जास्ती जवळीकपणा आहे. टिंगल कधी करतो आपण? जेव्हा आपल्या मित्राची तब्येत चांगली आहे तेव्हा आपण मस्करी करू, तो आपली मस्करी करेल, हा हा ही ही, खूप छान वाटतं. आणि जर आपला मित्र, जो आपला खूप जवळचा मित्र आहे, आजारी असेल, शारीरिक काही त्याला व्याधी असेल, ताप आला असेल, त्या दिवशी समजा आपण गेलो आणि त्याची मस्करी केली, तर आजारपणामध्ये कुठल्या मित्राची जर मस्करी केली, तो ऑलरेडी त्रस्त आहे, त्याच्यामध्ये जर मस्करी केली ना, तर ते नातं त्याला विरजण लागू शकतं. म्हणून नंतर लक्षात येतं की मस्करी करण्यापेक्षा श्रेष्ठ गोष्ट आहे त्या व्यक्तीची काळजी घेणं. म्हणून जेव्हा श्रीकृष्णांना आपण फक्त बघतो त्याला म्हणतात शांतरस. जेव्हा जवळ जातो सेवा करण्यासाठी त्याला म्हणतात दास्यरस. दास्य करता करता जेव्हा नातं अजून चांगलं होतं त्याच्यामध्ये सख्यरस. पण एक दिवस येतो जेव्हा लक्षात येतं की मस्करी करण्यापेक्षा एक आहे की मी त्या परमेश्वराची काळजी घेतो, मी त्या परमेश्वराची आई बनतो, मी त्या परमेश्वराचे वडील बनतो. म्हणून त्याच्यानंतर मग त्या सख्य रसाची जेव्हा प्रगती होते तेव्हा त्याच्यामध्ये येतं वात्सल्य रस. मग वात्सल्य रस मध्ये सख्य पण आहे. आई कधी कधी प्रेमाने बोलते, जसं एक मित्र आहे, आई आपल्या मुलाची सेवा करते, म्हणजे वात्सल्य रसामध्ये दास्यरस पण आहे. आणि आई कधी कधी दुरूनच आपल्या मुलाला बघत असते, किती छान आहे माझा मुलगा, किती छान आहे माझी मुलगी. तर वात्सल्य रसामध्ये शांतरस पण आहे. आणि या सगळ्या रसांच्या वर एक रस आहे, तो आहे प्रियकर प्रेयसीचा रस, ज्याला म्हणतात माधुर्य रस. तो आहे राधा आणि श्रीकृष्ण यांचा रस. तो आहे रखुमाई आणि श्रीकृष्ण यांचा रस. या रसामध्ये एक पत्नी, हे सगळं रूप गोस्वामींनी त्यांच्या भक्ती रसामध्ये सिंधूमध्ये दिलंय. म्हणतात एक पत्नी आपल्या पतींची कधी कधी संगोपन करते. जर आजारी असतील, त्यांचे पाय दाबून देईल, त्यांच्यासाठी काहीतरी वेगळा स्वयंपाक करेल. म्हणजे एक पत्नी पण काही काळासाठी वात्सल्य रस करते. कठीण प्रसंगी एक पत्नी आपल्या पतींची मैत्रीण बनते आणि त्यांचं मन मोकळेपणाने त्यांच्याशी बोलते. एक पत्नी आपल्या पतींची कधी कधी एका दासीसारखी, कधी कधी जेव्हा परिस्थिती चांगली नसेल, कठीण प्रसंग असेल, त्याला एक मानसिक आधाराची गरज असेल किंवा शारीरिक आधाराची गरज असेल, तर एक दास्य म्हणून सेवा पण करते. आणि कधी कधी पत्नी एक थोडं शांतरस पण ठेवते. म्हणून जितके नाते आहेत त्या सर्व नात्यांचा जो मुख्य सारांश आहे तो आहे प्रियकर प्रेयसीचं नातं. म्हणून इथले जन्माद्यस्य येतः, तर एका अर्थाने हा जो मधुर रस आहे, हा जो शृंगार रस आहे, तो पण सर्व रसांचा आदी आहे किंवा स्रोत आहे. म्हणून विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी तिसरी व्याख्या जी या श्लोकाची लिहिली त्याच्यामध्ये लिहिलंय, या श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामी सांगतायत सर्व रसांचा आदी रस, स्रोत रस, तो आहे शृंगार रस. आणि या जगामध्ये जे काही येते ते शृंगार रसापासून उत्पन्न झालंय. म्हणून त्या शृंगार रसाला मी नमस्कार करतो, असं शुकदेव गोस्वामी इथे म्हणतायत. आणि तेने ब्रह्म हृदय आदी कवये, म्हणजे त्यांनी सुरुवातीला सांगितलं तसं हा शृंगार रस जो आहे, एक भरत मुनी आहेत. भरत मुनी हे रसशास्त्राचे सगळ्यात मोठे अ, अ, सुज्ञ, काय म्हणतात, एक्सपर्ट व्यक्ती मानले जातात. तर जेवढं नाट्यशास्त्र आहे, संस्कृत भाषेमध्ये जितके नाटक आहेत, ते जे लिहिले ते सगळे भरत मुनींच्या आशीर्वादाने तो जो नाटककार आहे तो लिहितो. म्हणून भरत मुनींचं एक विशेष स्थान आहे. तर म्हणतात त्या भरत मुनींच्या हृदयामध्ये श्रीकृष्णाने तो शृंगार रस पण दिला. आणि म्हणून काही काही नाटकांमध्ये भरत मुनींनी तो शृंगार रस दिलाय. आणि म्हणतात हा शृंगारस जो आहे, निरस्त कुहकम, हा शृंगारस वाचून जर योग्य संकल्पना नसेल, जर योग्य माहिती नसेल, आशीर्वाद नसतील, तर या शृंगार रसाचा कधी कधी अपभ्रंश होतो आणि लोक या राधा आणि कृष्णांच्या प्रेमाच्या शुद्ध आध्यात्मिक नात्याला नीट समजू शकत नाहीत. अशा प्रकारे हा तिसरा अर्थ दिलाय. चौथा अर्थ दिलाय की या पहिल्या श्लोकामध्ये राधा आणि कृष्ण सोबत आहेत. तर म्हणतात बघा, स्वराट आहे ना, स्वराटचा आपण पहिला अर्थ जो दिला तो होता की श्रीकृष्ण हे सर्व अवतारांपेक्षा स्वराट आहेत, इंडिपेंडेंट आहेत, त्यांच्यावर कुठले नियम लागू होत नाही. तसं म्हणतात या श्रीकृष्णांवर पण एक नियम लावणारे व्यक्ती आहेत, ते आहेत राधाराणी. म्हणतात एका अर्थाने या पहिल्या श्लोकामध्ये स्वराट जो शब्द आहे तो राधाराणींना सूचित करतोय, तो श्रीकृष्णांना सूचित नाही करत. का? कारण जेव्हा राधाराणी श्रीकृष्णांवर जेव्हा रागावतात तेव्हा श्रीकृष्णांना पण राधाराणींसमोर नमायला लागतं. म्हणजे सर्वात स्वराट व्यक्ती पण राधाराणींसमोर नमतात. म्हणून खऱ्या अर्थाने सगळ्यात स्वराट व्यक्ती आहेत ते
राधाराणी आहेत. अशा प्रकारे एक चौथी पण व्याख्या देतात आणि एक पाचवी व्याख्या देतात. त्याच्यामध्ये म्हणतात की हा जो पहिला श्लोक आहे हा भक्ती योग मार्गाचा एक स्तुती आहे, की हा जो भक्ती योग आहे हा सर्व परमेश्वरला प्राप्त करण्याचे जे रस्ते आहेत, जसं कर्मयोग हा पण एक रस्ता आहे, ज्ञान योग हा पण एक रस्ता आहे, ध्यान योग हा पण एक रस्ता आहे. पण म्हणतात हे जे सगळे मार्ग आहेत ना, हे इनडायरेक्ट मार्ग आहेत आणि खूप लांब मार्ग आहेत आणि याच्यामध्ये खूप तोटे आहेत. पण म्हणतात भक्तियोग हा जो मार्ग आहे हा कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यान योग या सगळ्या मार्गांपेक्षा श्रेष्ठ मार्ग आहे आणि म्हणून हा सर्व मार्गांचा स्रोत आहे. म्हणून या श्लोकामध्ये एक अर्थ असा पण लागतो की भक्ती योगाचा जय जयकार असो, भक्ती योग मार्गाचा जय जयकार असो. अशा प्रकारे श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी या पहिल्या श्लोकावर 5 वेगवेगळ्या व्याख्या केल्या आहेत आणि आपल्याला सांगतायत की श्रीकृष्णांना प्रेम करण्यासाठी, श्रीकृष्ण स्वतःबद्दल ज्ञान देण्यासाठी एका पुस्तक रूपामध्ये आपल्यासमोर श्रीमद भागवताच्या रूपात अवतरित झाले आहेत आणि हे श्रीमद भागवत आपल्यासमोर श्रील प्रभुपादांनी भाषांतरित करून दिले, तात्पर्य दिले. तर आपलं किती मोठं सौभाग्य आहे. पुढच्या वेळेस आपण दुसऱ्या श्लोकावर मनन करूया. तर पहिल्या श्लोकामध्ये श्रीकृष्णांची स्तुती आहे, दुसऱ्या श्लोकामध्ये या श्रीकृष्णांचं स्थान काय आहे किंवा या श्रीकृष्णांना प्राप्त करण्यासाठी जो मार्ग आहे त्याचा काय श्रेष्ठ स्थान आहे याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. या भागवताचं विशेष वैशिष्ट्य काय याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर पुढच्या रविवारी आपण पुन्हा एकदा सकाळी 8 वाजता भेटूया. खूप खूप धन्यवाद. जर कोणाच्या मनामध्ये काही प्रश्न असेल, शंका असेल तर कृपया अनम्यूट करून मग तुम्ही प्रश्न विचारू शकता. कृष्ण येस प्रभू, येतोय. आवाज येतोय. आपण 5 मार्गात सांगितलं तर लक्षात आलेले असे पॉइंट्स ते एक. आणि दुसरं साखर भगवंतांच्या साखर रूपावरती चर्चा करायची झाली तर श्रीमद भागवतम आणि हरिनाम तर हे साखर रूपामध्ये आपण त्याच्या पद्धतीने त्यांना समजून घेतलं पाहिजे. म्हणजे जसं बाकीचे अवतार आहेत, मत्स्य अवतार किंवा नरसिंह अवतार, यांचं वर्णन ऐकलं की आपल्याला एक आदराची भावना निर्माण होते. परंतु साक्षात श्रीकृष्णांना पाहिल्यानंतर पूर्ण 5 रसांमध्ये आपण त्यांच्याशी सेवा प्रस्थापित करू शकतो. तसं हरिनाम आणि भागवतम यांच्यामध्ये तो कुठला रस आपण कशा पद्धतीने शोधू शकतो किंवा कशा पद्धतीने आपण तो संबंध आपण त्यामध्ये या रसांमध्ये शोधू शकतो. सो दुसरा प्रश्न मला स्पष्ट ऐकू आला. पहिला प्रश्न कदाचित लोकेश्वर कृष्ण प्रभू पुन्हा एकदा सांगू शकतील, पण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो की जरी या क्षणी आपल्याला जी माहिती भागवतामध्ये दिली आहे, नंद महाराजांबद्दल सांगितलंय, म्हणजे वात्सल्य रसाचे उदाहरणं दिले आहेत. बलरामजी आहेत, ते श्रीकृष्णांशी जसं नातं ठेवतायत त्याच्याद्वारे आपल्याला सख्य रसाचं उदाहरण दिलंय. आणि श्रीकृष्णांचे अनेक गोपमित्र आहेत, ते श्रीकृष्णांची सेवा करतात. किंवा गायी आहेत, त्या श्रीकृष्णांच्या सेवा करतात. तर दास्य रसाचं उदाहरण दिलंय. आपण हे सगळे जेव्हा उदाहरण वाचतोय, आपण कुठल्या रसात आहोत? आपण एका अर्थाने शांत रसात पण प्रवेश नाही केलाय, आपण दास्य रसामध्ये काही प्रमाणात प्रवेश केलाय. पण ती जी दास्य रस जो आहे तो अनेक वेळा आपल्या फायद्याचं काय आहे हे शोधण्यासाठी आपण सेवा करतो. समजा आपल्याला सांगितलं की श्रीकृष्णांची सेवा करून आपल्याला मानसिक शांती मिळेल, तर आपलं लक्ष त्या सेवेवर नाही आहे, आपलं लक्ष त्या मानसिक शांतीवर आहे. हो, किती दिवसांपासून माझं जरा उत्तेजित होतो मी, तर मला मानसिक शांती पाहिजे, तर हरे कृष्ण महामंत्र केल्याने मानसिक शांती मिळेल का? तर आपला जो लोभ आहे तो आहे मानसिक शांती, आणि त्या मानसिक शांतीसाठी आपल्याला एक साधन मिळालंय, ते आहे की हरे कृष्ण महामंत्र. म्हणून अनेक वेळा आपण सेवा जरी करत असू, पण त्याच्यामध्ये आपला जो लोभ असतो तो परमेश्वराला आनंद देण्याचा नसतो,
परमेश्वराला आनंद देता देता काही प्रमाणामध्ये मला ज्या गोष्टी पाहिजेत त्या पण मिळाव्यात, ही पण एक भावना असते, लोभ असतो. म्हणून तो शुद्ध दास्यरस नाहीये, शुद्ध शांतरस नाहीये, शुद्ध वात्सल्य, सख्य आणि माधुर्य पण नाहीये. आज आपला जो रस आहे तो आहे लोभ रस किंवा तो आहे स्वार्थ रस. पण जर आपण नियमितपणे हरे कृष्ण महामंत्र जप केला, आणि का तो जप करतोय आपण, ऍक्च्युली त्या हरे कृष्ण महामंत्राचा गोडवा पण आपल्याला काही लागलेला नाहीये विशेष. पण आपण का म्हणतोय, तर श्रील प्रभुपाद आहेत, श्रील प्रभुपादांनी पूर्ण जगावर इतकी मंदिरं स्थापित केली, विलक्षण प्रचार केला. ज्या लोकांना श्रीकृष्णांबद्दल काही ज्ञान नव्हतं त्यांच्यामध्ये पण श्रीकृष्णांबद्दल ते प्रेम निर्माण केलं, उत्सुकता, आतुरता निर्माण केली. आणि आपण डोळ्यांसमोर बघतोय की पाश्चात्य देशातले लोक हरे कृष्ण महामंत्र जप करतायत, पाश्चात्य देशातले लोक श्रीकृष्णांची पूजा करतायत. आज ज्या देशामध्ये वैदिक संस्कृती निर्माण झाली, भारत देश, भारत देशामध्ये मंदिरं अनेक वेळा रिकामी असतात. भारत देशामध्ये आपल्या शास्त्रांना मान्य न करणारे लोक हे शास्त्रांना मान्य करणाऱ्या लोकांपेक्षा जास्ती असतात. तर हे प्रभुपाद कोण आहेत की ज्या देशामध्ये रामायण घडलं, ज्या देशामध्ये महाभारत घडलं, ज्या देशामध्ये बद्रिकाश्रम, बद्रीनाथ आहेत, जिथे सर्व वेद व्यास ऋषींनी लिहिले, त्या देशामध्ये आज वेदांना मान्यता नाहीये. त्या देशामध्ये पण या परिस्थितीमध्ये या एका व्यक्तीने पाश्चात्य देशांमध्ये जाऊन राधाकृष्णांची भक्ती स्थापित केली, हरिनाम दिलं. म्हणजे या प्रभुपादांकडे काहीतरी एक विलक्षण आध्यात्मिक शक्ती आहे. आणि हे प्रभुपाद आपल्याला म्हणतात हरे कृष्ण महामंत्र जप करायला पाहिजे, म्हणून आपण हरे कृष्ण महामंत्र जप करतोय. राधाकृष्णांचं ती प्रेम नाहीये किंवा त्या हरिनामाचा गोडवा नाही लागलाय, पण कुठेतरी आपल्याला वाटतंय की नाही, हे म्हणतायत ना, आपण करूया म्हणून. तर आज आपला जो रस आहे तो काही प्रमाणात लोभ रस आहे किंवा स्वार्थ रस आहे, पण त्याच्यामध्ये एक थोडंसं मिश्रण झालंय. ज्या दिवशी आपण इस्कॉनचं प्रवचन ऐकतो त्या दिवशी एवढी स्तुती ऐकतो, म्हणतो अरे मला तर ही स्तुती माहितीच नव्हती, तर असं वाटतंय की मी पण काहीतरी करायला पाहिजे. आज आपण भागवताची एवढी स्तुती ऐकली, आपण म्हणू अरे मी या परिस्थितीत बघितलं नाही, मत्स्य, हंस, वराह, श्रीकृष्ण, उपेंद्र. तसं हे जे पुस्तक आहे हे पण श्रीकृष्णांचं एक रूप आहे. मग आता भागवत वाचण्यासाठी आपली उत्सुकता वाढेल. तर अशा प्रकारे त्या लोभ रसामध्ये, त्या स्वार्थ रसामध्ये एक थोडासा दुसरा रस येऊ शकतो, तो आहे आज्ञा पालन रस किंवा श्रीकृष्णांप्रती आदर नाही, मोठ्या साधू संतांप्रती आदर रस. आज जर आपण हरिनामाप्रती आदर रस ठेवला तर आपण म्हणू प्रभुपादांनी जे सांगितलं तो करतो. प्रभुपादांनी गीता आणि भागवतावर जेवढा भर दिलाय तेवढा मी माझ्या जीवनामध्ये पण गीता आणि भागवतावर भर देतो. हळूहळू हळू तो आदर रस करून श्रीकृष्णांप्रती थोडस स्नेह, थोडस आकर्षण निर्माण होऊ शकतं. त्या दिवशी शांतरस निर्माण होईल. आणि खरोखर जर शांतरस असेल, हळूहळू माझं सुख बाजूला राहू दे, कम्फर्ट, कम्फर्ट म्हणजे आराम, माझं आराम बाजूला राहू दे, श्रीकृष्णांना वेळेवर भोग मिळायला पाहिजे, श्रीकृष्णांना मनपसंतीचे हार मिळायला पाहिजे, श्रीकृष्णांना त्यांच्या दृष्टीने शृंगार व्हायला पाहिजे, माझ्या दृष्टीने शृंगार नाही व्हायला पाहिजे. अनेक वेळा आपण जेव्हा शृंगार करतो तेव्हा आपल्याला जे रंग आवडतात ते आपण श्रीकृष्णांना अर्पण करतो, आपल्याला जी फुलं सुंदर वाटतात ते आपण श्रीकृष्णांना अर्पण करतो. किती वेळा ही भावना असते की श्रीकृष्णांना काय आवडतंय. आपण जो स्वयंपाक करतो, मला जो पदार्थ बनवायला आवडतो तो मी पदार्थ बनवतो आणि तो श्रीकृष्णांना अर्पण करतो. तर ती सेवा भावना आहे की ती वेगळी भावना आहे. म्हणून शुद्ध सेवा भावना ही आहे, मला काय आवडतं ते बाजूला राहू दे, श्रीकृष्णांना काय शृंगार आवडेल, श्रीकृष्णांच्या पसंतीचे रंग कुठले आहेत, श्रीकृष्णांना आवडीचे पदार्थ कुठले आहेत. आपण मराठी पदार्थ जेव्हा श्रीकृष्णांना अर्पण करतो श्रीकृष्ण ते स्वीकार करतात, पण श्रीकृष्णांना मराठी पदार्थ आवडतात का, की श्रीकृष्णांना वेगळे पदार्थ आवडतात. आध्यात्मिक जगतामध्ये राधाराणी त्यांच्यासाठी काय. तर ही जी उत्सुकता आहे ना, की प्रभूजी आध्यात्मिक जगतामध्ये काय अर्पण करतात, यशोदा माई त्यांना रोज जे कपडे घालते ते कुठले कपडे घालते, श्रीकृष्ण भागवतामध्ये कुठल्या कुठल्या फुलांनी स्वतःला सजवतात. तर आपण आपल्या पद्धतीने जेव्हा फुलं अर्पण करतो, आपल्या पद्धतीने जेव्हा शृंगार अर्पण करतो, आपल्या पद्धतीने जेव्हा स्वयंपाक करतो, ते श्रीकृष्ण स्वीकार करतात, त्याला अमान्य नाही करत. तो श्रीकृष्णांचा मोठेपणा आहे. पण म्हणून मी म्हणतोय हळूहळू आपल्याला आपल्या भावनेमध्ये खोल जायला लागेल. म्हणून आज जी आपली भावना आहे, जरी आपण म्हणत असू प्रभूजी मी तर सेवा करतोय,
माझ्या घरी जगन्नाथ बलदेव सुभद्रा आहेत, मी तर त्यांची सेवा करतो, मी त्यांना शृंगार करतो, त्यांची आरती करतो, त्यांना फुलं अर्पण करतो. पण हा आत्मपरीक्षणाची वेळ आहे. आत्मपरीक्षण करून विचार करा, मी माझ्या आवडीची फुलं श्रीकृष्णांना अर्पण करतो की श्रीकृष्णांच्या आवडीची फुलं श्रीकृष्णांना अर्पण करतो? माझ्या आवडीच्या रंगांचे ड्रेस मी श्रीकृष्णांना अर्पण करतो की यशोदा माई श्रीकृष्णांना जे ड्रेस अर्पण करते ते रंग मी अर्पण करतो? जरी आपण म्हणू की प्रभूजी मला माहितीच नाही की श्रीकृष्णांना यशोदामाई कुठले ड्रेस, आपण या दिशेने वाटचाल केली आहे का? गेल्या 5 वर्षांपासून समजा आपल्या घरी विग्रह आहेत आणि त्या 5 वर्षांपासून आपण जगन्नाथ बलदेव सुभद्रा गौर निताय राधाकृष्णांना आपण सेवा करतोय. पण किती वेळा आपण हा विचार केला की कुठेतरी काहीतरी पुस्तक असेल ना ज्याच्यामध्ये लिहिलंय की यशोदेने त्या दिवशी श्रीकृष्णांना या रंगाचा ड्रेस घातला, तर कमीत कमी एक तरी ड्रेस मी यशोदामाईच्या हिशोबाने घालतो. तर आज आपली जी सेवावृत्ती आहे, आज आपली जी जप आहे, त्याच्यामध्ये भरपूर मी पण आहे. आणि श्री चैतन्य महाप्रभू, श्रील प्रभुपाद, आपले गुरु, आपले आचार्य आपल्याला सांगतायत, पुढच्या येत्या 10 वर्षांमध्ये, पुढच्या येत्या 20 वर्षांमध्ये, पुढच्या येत्या 30 वर्षांमध्ये मनामध्ये कमीत कमी एक ध्येय ठेवणं गरजेचं आहे. माझा जो मीपणा आहे माझ्या शृंगार सेवेमध्ये, माझा जो मीपणा आहे माझ्या स्वयंपाक सेवेमध्ये, माझा जो मीपणा आहे माझ्या इतर सेवांमध्ये, तो मला हळूहळू हळूहळू बॅकग्राऊंड मध्ये न्यायचा आहे. आणि आज श्रीकृष्णांच्या आवडीची काय आहे, तो जो बॅकग्राऊंड मध्ये गोष्ट आहे, त्याला हळूहळू हळूहळू समोर आणायचं आहे. तर कधी कधी मी बघतो, लोक जेव्हा फोटो काढतात तेव्हा तो जो लेन्स असते त्याच्यामध्ये, ती लेन्स जर नीट ऍडजस्ट नसेल केली तर समोरचा जो व्यक्ती आहे ज्याचा फोटो काढतात तो थोडा अस्पष्ट दिसत असतो आणि त्याच्या पाठीमागे कुठला तरी डोंगर वगैरे असतो तो स्पष्ट दिसतो. मग ती लेन्स आहे ना ती अशी ऍडजस्ट करायला लागते. आणि लेन्स ऍडजस्ट करून काय करतो आपण की मागचा डोंगर अस्पष्ट करतो आणि समोरचा व्यक्ती स्पष्ट करतो. दोन्ही व्यक्ती त्या दृश्यामध्ये होते, पण लेन्समुळे काय होतं, जो मागे होता तो पुढे होतो आणि जो पुढे होता तो मागे होतो. ज्याला जास्ती स्पष्ट बघायला पाहिजे तो जास्ती स्पष्ट दिसतो. तर भक्ती हा जो मार्ग आहे हा काय आहे, आपल्या जीवनामध्ये आता उरलेले जे 30-40 वर्ष आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपली जी लेन्स आहे बघायची, त्याला फिरवायचंय. एका दिवसाचं काम नाही, एका महिन्याचं काम नाही आणि एका वर्षाचं पण काम नाही, हे दीर्घकालीन काम आहे. हळूहळू हळू आज आपण आपण पुढे आहे आणि परमेश्वर मागे आहेत. पुढच्या 30-40 वर्षांमध्ये आपल्याला एक उपक्रम राबवायचा आहे की हळूहळू हळू आपल्याला परमेश्वरला पुढे आणायचं आणि स्वतःला मागे घेऊन जायचंय. या दिशेने काम करायचंय. म्हणून श्रीकृष्णांशी पण आपला जो रस आहे तो स्वार्थ रस किंवा लोभ रस आहे. त्याच्यामध्ये हळू प्रामाणिकपणा जर आणला तर शांत रस, दास्य रस, सख्य रस, वात्सल्य रस किंवा माधुरी रस, या 5ही रसांपैकी कुठलाही रस असेल तरी चांगलं आहे. पण श्री चैतन्य महाप्रभूंनी जो आपल्याला मार्ग दिलाय तो वरचे जे 4 रस आहेत जे सक्रिय रस आहेत. शांत रस आहे त्याच्यामध्ये क्रिया नाहीये, शांत रसामध्ये सेवा नाहीये. शांत रस म्हणजे फक्त तुम्ही दुरून श्रीकृष्णांना बघत असाल तर कमीत कमी दास्य, सख्य, वात्सल्य आणि शृंगार पाहिजे. आणि तुमचा जो प्रश्न होता की भागवतासोबत आपला काय रस पाहिजे, हरिनामाप्रती आपला काय रस पाहिजे, तर आपला तोच रस पाहिजे, आज्ञापालन रस. की मला हरिनामाबद्दल ना प्रभूजी गोडवा नाही तरी जप केला पाहिजे. मला हरिनामाबद्दल त्या दिवशी गोडवा लागला तरी जप करायला पाहिजे. माझं मन पूर्णपणे व्याकुळ आहे आज तरी जप केला पाहिजे. माझं मन पूर्णपणे शांत आहे आज तरी जप केला पाहिजे. आज मला 1000 गोष्टी त्रास देतात तरी जप केला पाहिजे. आज काल रात्रीपासून एवढी छान झोप आली, आज माझं मन व्याकुळ नाही तरी जप केला पाहिजे. मनाला जे करायचंय ते करू दे, पण मी जप सोडणार नाही. त्याला म्हणतात आज्ञापालन रस. भागवतासोबत काय रस पाहिजे? मला भागवत काय नीट असं नीट समजत नाहीये. ब्रह्मदेव कोण, शुकदेव गोस्वामी कोण, व्यास शुकदेवांचे मुलगा की शुकदेव व्यासांचा मुलगा, नीट तरी पण वाचायला पाहिजे. आज पाठ दुखते, ठीक आहे, टेका घेऊन आपण भागवत वाचायला पाहिजे. आज माझे पाय दुखतायत, पाय सरळ करून भागवत वाचायला पाहिजे. आज माझे डोळे दुखतायत, ठीक आहे, कोणातरी सांगेन अरे तू कमीत कमी एक श्लोक तरी वाच, मी माझे डोळे बंद करू कारण डोळ्यांची जळजळ होते उन्हामुळे. जे काही आहे दररोज एक तरी श्लोक वाचायला पाहिजे. दररोज आपण हरिनाम घेतलं पाहिजे. तर हा जो आज्ञापालन रस आहे हा खूप पोषक रस आहे. जर आपण आयुष्यभर आज्ञापालन रस केला, आपल्या आध्यात्मिक जगतामध्ये जे स्थान आहे, कदाचित आपण आध्यात्मिक जगतामध्ये दास्य रसात असू, कदाचित आपण आध्यात्मिक जगतामध्ये वात्सल्य रसात असू, कदाचित आध्यात्मिक जगतामध्ये आपण सख्य रसात असू, कदाचित आध्यात्मिक जगतामध्ये आपण माधुर्य रसात असू, माहिती नाही आपलं. आज या सगळ्या रसांवर आपली जी मूळ जे नातं होतं त्याच्यावर एक आवरण आहे. जर आपण आज्ञा पालन रस पालन केला तर आपलं जे आवरण आहे ते नष्ट होईल आणि स्वयं एव स्फुरत्यता,
स्वयं एव सुरतेत म्हणजे आपलं जे श्रीकृष्णांचं मूळ नातं आहे आध्यात्मिक जगतामध्ये ते आपोआप वर येईल. ढग जेव्हा नाहीसे होतात तेव्हा सूर्य आपोआप येतो. जेव्हा ढग होते, सूर्य दिसत नव्हता, त्याचा अर्थ असा नव्हता की सूर्य नष्ट झाला होता, सूर्याला आच्छादित केलं होतं. तसं परमेश्वराशी आध्यात्मिक जगतामध्ये आपलं जे काही नातं होतं त्याला आज मायाच्या ढगांनी आच्छादित केलंय. आपण जर आज्ञा पालन रस केलं, आपण जर नियमित आपली साधना केली, न चुकता दररोज 16 माळा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, आणि नियमितपणे आपण भागवत श्रवण केलं, भागवत वाचन केलं, तुमचा जो काही मूळ रस आहे आध्यात्मिक जगतामध्ये तो आपल्याला ना त्या दिशेने जायची गरज नाहीये. तो अनआच्छादित होईल. ज्याचा आज आवरण आहे तो आवरण नसं होईल आणि स्वतःहून तुम्हाला लक्षात येईल, अरे माझं कदाचित दास्य रस आहे भगवंतासोबत, कदाचित माझा रस माधुर्य रस आहे. तर म्हणून प्रभुपादांनी जो मार्ग दिलाय तो आहे अमुक अमुक रसाला धरून चालायचं नाहीये. उलट आपण आपली जी साधना आहे ती एवढे मस्त, छान आणि नियमितपणे करायची आहे की आपलं जे ओरिजिनल नातं आहे ते असं त्याच्यावरचं जे ढगांचं आवरण आहे ते आपोआप स्वच्छ होईल, स्पष्ट होईल आणि आपल्याला आपलं नातं कळेल. तर हे आपण करणं गरजेचं आहे. जास्ती आपण विचार नाही करायला पाहिजे आध्यात्मिक जगतामध्ये माझं सख्य रस होतं की वात्सल्य रस होतं की माधुर्य रस होतं की दास्य रस होतं. आपला रस हा आहे की आपण नियमितपणे आपली साधना नाही सोडायची आणि आपोआप आपला रस प्रकाशित होईल. हरे कृष्ण. आपण इथे थांबूया. लोकेश्वर कृष्ण प्रभू जर असतील तर ते पहिला प्रश्न सांगतील, कारण पहिला प्रश्न मला लक्षात नाही आला. आणि जर नसतील तर मग आपण इथे थांबूया, मग पुढच्या वेळेस आपण दुसऱ्या श्लोकावर चर्चा करूया. हा येस प्रभू. विश्वनाथ चिपळूण ठाकूरांनी विश्वनाथ चिपळूण ठाकूरांचे पहिले 5 तत्व सांगितले तत्व ते मला पुण्यात सांगू शकतात. हो, तर पहिला जो अर्थ आहे तो की श्रीकृष्ण हे परम सत्य आहेत, सत्यम परम धीमही. दुसरा जो अर्थ होता तो होता की श्रीकृष्णांचं जे शरीर आहे ते दिव्य शरीर आहे, ते भौतिक शरीर नाहीये. रूपाची परमेश्वराच्या शरीराची स्तुती आहे. मथुरेमध्ये जन्म घेतला आपण, नंदगाव गोकुळात त्यांनी स्थानांतरित केलं. तिसरी जी व्याख्या होती ती होती मधुर रस, शृंगार रस. चौथी जी व्याख्या होती ती होते राधा आणि कृष्ण हे सोबत जेव्हा रासलीला करतात त्याची स्तुती होती. राधा आणि कृष्णांचे जे एकमेकांचे जे लीला आहेत त्याचं स्तुती होती. आणि पाचवं जे होतं ते होतं भक्ती योगाची स्तुती. तशा या पहिल्या श्लोकामध्ये 5 वेगवेगळे अर्थ आहेत आणि हा जो श्लोक आहे हा तोच श्लोक या 5 तत्वांना लागू होतो. आणि त्याचं मग मी सांगत होतो कसं मधुर रस हा स्रोत आहे, तसं श्रीकृष्णांचं दिव्य शरीर आहे ते सर्व अवतारांचं स्रोत आहे. आणि पहिल्या व्याख्येमध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे परमेश्वर आहेत हे जन्म स्थिती आणि प्रलय म्हणजे या पृथ्वी हे जे भौतिक जग आहे त्याचा जन्म, त्याची पालन, त्याची स्थिती हे सगळं त्यांच्यातून निर्माण होतं. अशा प्रकारे हे 5 व्याख्या आहेत. तर आपण इथे थांबूया. खूप खूप धन्यवाद. जय श्रीमद भागवतम महापुराण की जय. जय श्रील प्रभुपाद की जय. जय अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल.